श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर आजही आपण अविनाश दादांच्या ग्रुपमधील जे आपण मार्गदर्शन मीटिंग ऐकतो, तर ज्यांना ही मीटिंग प्रत्यक्षात ऐकायला मिळाली नाही त्यांच्यासाठी, आणि जे अजूनही या ग्रुपमध्ये ॲड झालेले नाहीत किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला ही अनुभूती आणि ही सुंदर असे मार्गदर्शन ऐकायला मिळेल. तर सरिता 24 स्वामी या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि ह्या स्वामींच्या लीलांची नवीन अनुभूती तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. त्याचबरोबर ह्या ज्या काही सेवा असतात, ह्या सेवेची माहिती आहे ही सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. तर आजचे हे मार्गदर्शनचे ऑडिओ आपण नक्कीच पूर्णपणे ऐका आणि सगळ्यात शेवटी आपण सुंदर अशा आपल्या सेवेकरी ताईंना, दादांना आलेले सुंदर असे अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. तसेच अमृततुल्य मार्गदर्शन आपल्या ग्रुपमधील दादांचे आणि ॲडमिन यांचेसुद्धा आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ध्यानमूलम गुरुरमूर्ती, पूजामूलम गुरुरपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुर्कृपा. आत्ताच आपण सगळ्यांनी दादा त्र्यंबकला 21 तारखेला आपल्या बीज मंत्राचा, दादाच्या हातातून आपल्याला बीज मंत्र भेटलेला 21 तारखेला. जे कोणी त्र्यंबकला बीज मंत्रासाठी आले होते किंवा लघुरुद्रला जे बसले होते आणि जे ऑनलाईन आपल्या घरातून पाहिलेला आहे तो सोहळा, जे कोणाला अनुभव असतील ते शेअर करावा, कारण खूप जणांचे अनुभव राहिलेले आहेत आपले त्र्यंबकचे. तर त्यांनी प्लीज आज अनुभव तुम्ही शेअर करा. अनुभव छोटा असो मोठा असो, तो अनुभव असो, म्हणजे अनुभव म्हणणार नाही, तो महाराजांचा प्रसाद असतो आपल्यासाठी. आपला एक अनुभव 10 सेवेकरी घडवतात. मग त्या 10 सेवेकऱ्यांचं पुण्य कुठेतरी आपल्याला पण चाराने ते महाराज देतच असतात. आपण ही लोकांचे अनुभव ऐकून ह्या सेवेत आलेले आहोत की बाबा ह्याला स्वामी सेवेतून एवढा अनुभव भेटत आहे, मग आपण पण स्वामी सेवा करून बघा. आणि महाराजांचं तर आहे ना, सेवेत आल्यानंतर त्याला अनुभव काय प्रचिती हे महाराज रोजच्या रोज सगळ्यांना देत असतात. आता दादाच्या कनेक्ट आपण एवढे रोज 3 टाइम सेवा करतो. सकाळची आपली महामृत्युंजय असेल, 7चं रुद्र आहे, रुद्र सेवा ती पण अति उच्च कोटीची सेवा आहे. संध्याकाळी आपलं विष्णू सहस्त्रनाम आहे. या सेवेतून पण आपल्याला दादांचे रोजचे रोज अनुभव येत असतात घरी दादांचे. आणि आपण जे प्रश्नोत्तर दादाकडे केलेले असतात त्या सेवेतूनही आपल्याला अनुभव आलेले आहेत. पण कसं आहे, कुणाला भीती वाटते म्हणून आपण ते शेअर करत नाहीत. भीती कशाची? अनुभव सांगायला महाराजांचा. भीती तर आपल्याला उलट आनंदातून त्या अनुभव सांगितलं पाहिजे की माझ्या अनुभव ऐकून 10 सेवेकरी नवीन घडत आहेत. त्यामुळे प्लीज कोणी पण आपली अगोदर मनातून भीती ते काढा की मला बोलता येत. आता मलाही बोलता येत नाही तुमच्यासमोर, तुम्हाला शब्द माझ्या अडखळताना दिसत असतील. एवढंच की मनातून ते भीती काढा. आणि कसं आहे असं ना, भावना समजणं महत्वाचं आहे. भाषा कशीही असो, ते आपली खेड्यातली असो शहरातली असो, अनुभव महत्वाचा आहे. त्यामुळे ते अगोदर भीती काढा. आणि ज्याला कुणाला अनुभव सांगायचा असेल त्यांनी हँड रेज करा, त्याला इथून अलाव करण्यात येईल आणि तुमचे अनुभव आपण सगळ्यांनी ऐकूयात. श्री स्वामी समर्थ. आणि ते कुणाला ऍडमिनला दिसत असतील ना, म्हणजे हे, तर त्यांनी प्लीज अलाव करा सेवेकरांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोरख दादा तुम्हाला अलाव केलेला आहे बघा. प्लीज कुणाला अनुभव आले असतील तर शेअर करा. एक संधी आपल्याला खूप छान, म्हणजे ते दादांनी ठेवलेली बुधवार आणि शनिवार, की आपण 1000 लोकांना आपले अनुभव सांगत असतो. स्वामीनं तो दिलेला आपल्याला प्रसाद असतो त्यांच्या सेवेचा, की मी आहे, तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे.
आणि स्वामींना प्रत्येकाला अनुभव दिलेला आहे सेवेतून. प्रत्येकाला असं कोणीही नाही की मला अनुभव आलेला नाही स्वामीचा किंवा दादाच्या सेवेतून. प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. तुम्ही सांगतात ना, दादाला आम्ही हाक मारली, अडचणीमध्ये होतो, दादा तिथं आले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई आवाज येतोय? हॅलो, श्री स्वामी समर्थ. हो येतो दादा, बोला तुम्ही. येतो. मी वैभव नागवडे बोलतोय पुण्यातून. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वरला मी स्वतः सुद्धा आलो होतो. खूप काही अडीअडचणीतून मार्ग मिळाला, तिथपर्यंत आलो आणि रात्री साधारण मला 12 वाजून 2 किंवा 3 मिनिटं झाली असतील त्र्यंबकेश्वरला पोहोचायला. तिथं आल्यानंतर रूम शोधणं सगळ्यात मोठी गोष्ट होती. काय एक 10-15 मिनिटं, अर्धा तास मी शोधली रूम सगळीकडे. मला 300 रुपये, 500 रुपये, 400 रुपये त्याच्या खाली रूम मिळत नव्हती. मुख्य म्हणजे रूमच मिळत नव्हती. थोडस विचार करत होतो की काय करू. फक्त स्वामींना एक प्रार्थना केली की स्वामी रूम कुठेतरी कमीत कमी पैशात मिळेल, कारण माझी आर्थिक परिस्थिती तशी त्यावेळेस होतीच किंवा अजूनही आहे थोडीफार हालाकीची. आणि तिथं आल्यानंतर एक व्यक्ती त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या शेजारी पांढऱ्या कपड्यामध्ये पायजामा शर्ट मध्ये एक व्यक्ती थांबले होते, टोपी वगैरे घातलेली होती. त्यांनी मला विचारलं रूम हवी आहे का, रूम हवी आहे का. म्हटलं साहेब रूम तर हवी आहे पण पैसे नाही तो तेवढे द्यायला. ते म्हटले नाही 300 रुपये ते लागतात फक्त. म्हटलं माझी सर तेवढी कॅपॅसिटीच नाही हो, मला उद्या रिटर्न पुण्याला जायचंय. ते म्हटले ठीक आहे थांबा बघूयात. 10 मिनिटं थांबलो, 15 मिनिटं थांबलो. 1-2 कस्टमर आले, त्यांनी विचारलं रूम आहे का. कुणीच जमा नाही झालं, कुणीही आलं नाही. शेवटी एक 15-20 मिनिटांचा, अर्ध्या तासानंतर तो मनुष्य म्हटला साहेब चला. पण त्या माणसाने मला स्पष्ट सांगितलं ठीक आहे चला तुम्ही, तुमच्याकडे नाही येत ना पैसे, चला मी तुम्हाला रूम राहायला देतो. त्या व्यक्तीने तिथं मला दिलं, त्यांच्या रूम आहे तिथं बांधलेला, बिल्डिंग आहे बांधलेली, तिथपर्यंत घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर मीच, आपण म्हणतो ना जनाची नाही मनाची काहीतरी ठेवली पाहिजे, अशा पद्धतीने किंवा एक थोडीशी जाणीव म्हणून किंवा काहीतरी मोबदला दिला गेला पाहिजे म्हणून साठी मी माझ्या खिशातले 50 रुपयाची नोट त्यांना गपचूप दिली. त्यांनी काही आडेवेडे न गेले ते 50 रुपये घेतले. रात्री साधारण 1:15 वाजता, 1:45च्या आसपास सॉरी, मला रूम मिळाली. जाऊन तिथं थांबलो. त्यांच्याशी बराच वेळ गप्पाही मारल्या. बरेचसे काही अनुभव त्यांनी सांगितले की काय केलं पाहिजे, कसं. माझ्या अडीअडचणीबद्दल थोडंसं एक जस्ट चर्चा करत होतो आम्ही. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे एक थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की तिथपर्यंत आलो, स्वामींना स्मरण करत होतो, दादांना स्मरत होतो. रूम मिळाली, तेही केवळ फक्त 50 रुपये. सकाळी टॉयलेट बाथरूमची, आंघोळीची सगळी सोय होती, व्यवस्थित सगळं झालं. पण हे सगळं चालू असताना रात्री साधारण 2-2:30च्या आसपास, 3च्या आसपास, कसं काय ते माहिती नाही, पण एक काही क्षण दादा फक्त स्वप्नात आले. काय म्हटले नाही म्हटले काहीही आठवत नाहीये, पण दादा आले एवढं नक्की. दादा स्वप्नात आले, काहीतरी मला त्यांनी दर्शन दिलं, काहीतरी सांगितलंही असेल, पण ते स्मरणात नाहीये त्यांनी काही सांगितलं असेल तर. ते मात्र झालं. आणि सकाळी वेळेत आलो. सकाळी तिथून निघाल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये आलो. साधारण 6 वाजता, 10 मिनिटं कमी असताना मी तिथे होतो मंदिराच्या बाहेर. कळसाकडे बघितलं, भगवंताला, परमेश्वराला प्रार्थना केली. म्हटलं हे देवाजी देवा महादेवा, आता तर काय तुमचे दर्शन येणं शक्य नाहीये मला. मला पहिलं मठात गेलं पाहिजे, 6:30 वाजता सेवा चालू होणार आहे. तिथून निघालो, मठामध्ये आलो. मठामध्ये आल्यानंतर समजलं की तामण राहिलंय, 1-2 वस्तू राहिल्यात. पुन्हा आलो, पुन्हा मठात आलो. सगळं काही व्यवस्थित घडलं, पुरेपूर सगळ्या गोष्टी पार पडल्या, सगळे विधी पार पडले. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा महादेवाच्या मंदिरात आलो त्र्यंबकेश्वरला. एवढी भली मोठी रांग होती. माझ्यासमोर 2 मुलं एक रांगेतून त्या आतमध्ये गेले, पासच्या लाईनीमध्ये. त्यांच्या मागे मी सुद्धा आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर एक असं झालं, जिथं लोक 6-7 तास दर्शनाला थांबली होती, तिथं मी साधारण 2.5 ते 3 तासामध्ये दर्शन करून तिथून निघालो. एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैशांची माझी चणचण किंवा पैशांची जी अडचण होती
त्या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे मार्गी लागल्या. कुठेही काहीही अडचण आली नाही. त्र्यंबकेश्वरहून नाशिक रोडला निघालो. नाशिक रोडला आल्यानंतर माझ्या शेजारी एक पिकअप होता सिग्नलला. MH12ची गाडी होती ती. मी खिडकीमधूनच त्यांना विचारलं एसटीच्या, साहेब पुण्याला जाणार का? त्या व्यक्तीने हो म्हणून सांगितलं. हो म्हणून सांगितल्यानंतर मी सिग्नलला गाडी थांबली, उतरलो एसटी मधून. त्या माणसाजवळ गेल्यानंतर त्यांना म्हटलं, साहेब मला पुण्यापर्यंत यायचंय बरं का. त्यांनी अगोदर 1-2 वेळा आडेवेडे घेतले. म्हटलं साहेब चालतंय ना, उशीर झाला तरी सोडा मला, काय हरकत नाहीये. ते म्हटलं ठीक आहे चला बसा. तो व्यक्ती म्हटला बसा. मी पटकन पिकअप मध्ये बसलो आणि अक्षरशः सांगतो बघा, काटा आला अंगावरती. पिकअपचा दरवाजा बंद सुद्धा केला नव्हता तर शेजारून एक एर्टिगा गेली 4 व्हीलर कार आणि त्याच्यावरती स्वामींचं चित्र होतं आणि खाली लिहिलं होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी माझी घरापर्यंत पुण्यापर्यंत येण्याची व्यवस्था केली माझ्याकडे 4 पैसे कमी असताना. त्या व्यक्तीने बिचाराने खेडशिवापूरला जायचं होतं, त्यांना वाकड मार्गे जायचं होतं. त्या व्यक्तीने माझ्यासाठी म्हणून गाडी स्वारगेट पर्यंत आणली. लक्ष्मीनारायण थिएटरची इथं मला सोडलं. थिएटर पासून मी चालत स्वारगेटला गेलो. शेवटची बस होती हडपसरची, शेवाळवाडीची. त्या बसने मी हडपसर पर्यंत आलो आणि तिथून मी अगदी घरापर्यंत माझ्या पोहोच झालो रात्री 2:45 वाजता. कुठेही येताना 1% अडचण आली नाही, कुठं त्रास झाला नाही, काहीही त्रास अजिबात नाही. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित इत्थंभूतपणे मार्गी लावल्या स्वामींनी आणि दादांच्या कृपेने आणि अगदी व्यवस्थित प्रवासही घडला. दादांकडून बीजमंत्रही मिळाला. आज एवढं श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं. याच्यापेक्षा मोठा योग कुठला असेल असं मला वाटत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. खरंच खूपच छान अनुभव आहे तो. म्हणजे तुम्ही कनेक्ट कुठं झालात हे तुम्हाला तर कळालं असेल ना, की आलात तुम्ही दादा म्हणून, पण दादा साक्षात खरंच सांगते मी स्वामीचंच रूप आहे. आणि तुम्हाला प्रत्येक पावला पावला त्या दिवशी तुम्हाला तो अनुभव पण आलेला आहे. दादा स्वप्नात होय. येणं म्हणा, तिथं तुम्हाला तो रूम कमी ह्याच्यामध्ये भेटणं म्हणा, परत तुम्हाला पुण्याला जायला ते व्हॅन भेटणं. म्हणजे आणि कसं तुम्ही ग्रुपमध्ये खूप सगळ्यांचं असं म्हणणं आहे की दादा आम्ही तुमच्याशी कनेक्ट झालो ना, तिथं आम्हाला VIP ट्रीटमेंट भेटते. हे खरंच आता तुमचं ऐकून ते पण हेच म्हणावं लागेल ना, की तुम्हाला 2.5 तासामध्ये दर्शन झालं, म्हणजे VIP दर्शन झालंय तुम्हाला त्या दिवशी. हो. हे सगळं लीला आमच्या दादाची आहे. दादा आमच्याशी कनेक्ट राहा, सेवा करत राहा. विश्वास ठेवेल ना तिथं ती शक्ती बरोबर काम करते. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला स्वाती ताई, कुठून आहात तुम्ही? हा, मी पुण्याहून बोलते, स्वाती पाटील. श्री स्वामी समर्थ ताई. हा, आवाज येतोय ना? हो हा. येतोय. थोडं इंटरनेटचा पण प्रॉब्लेम आहे आणि मलाही बरं नाही, पण मला खूप दिवसापासून म्हणजे आपण बीज मंत्र घेतल्यापासून तर ताईंचा अनुभव सांगायचा होता मला. मी दादांच्या आपल्या ग्रुपमध्ये 1 वर्ष झालं कनेक्ट आहे. गिरनारची पहिली यात्रा आपली होती ना तेव्हापासून. मग असा प्रॉब्लेम आला होता आपला लेडीजचा काही की मला जायचंय तिथं, मग मी सांगत असते की दादा मला यायचंय आणि तुम्ही घेऊन चला. तर बरोबर दादाच्या आपल्या कार्यक्रमाच्या टायमिंगला काही प्रॉब्लेम येत नाही आणि मी तिथं हजर राहतेच आणि येतेच नाही का. मग माझी असंच दादांनी सांगितलं, आपल्या ग्रुपमध्ये जागृतीताई सगळ्यांनी सांगितले होते की आपण सेवेकरीत राहतच पण आपल्यासोबत 5 सेवेकरी घडवा. मी नित्यसेवा आपली दररोजची करत असताना एक ताई आहेत माझ्यासोबत आमच्या बिल्डिंगमध्ये. आता मी स्वतःच्या घरी शिफ्ट झाले, 6 महिने झाले. मग मी तुपाचा दिवा वगैरे हळदीचं लेपन करत असताना त्यांनी पण स्वामी सेवेत आहेत, पण त्यांना असं त्यांचा जॉब आहे, एक लहान मुलगा आहे आणि मग होत नाही म्हणून त्यांनी अविनाश दादाची मीटिंग वगैरे कनेक्ट करते मी, असं जॉईन करते, पण सेवा होत नाही, श्रवण करते. म्हणलं करा, चालतंय काय नाही. मग आमच्या बिल्डिंगमध्ये 10-11 बायका मी जॉईन केल्या आपल्या ग्रुपला. मग त्या डेली सकाळची पण आणि संध्याकाळची पण सेवा आपली श्रवण करतात, तीर्थ वगैरे माझ्याकडून घेऊन जातात. मग बोलता बोलता असं म्हणले की त्याचं असं प्लॅन चालला होता आपण जाऊया मैत्रिणी फिरायला. म्हणलं नाही, मला नाशिकला जायचंय, त्र्यंबकेश्वरला, आणि बीज मंत्र काही करून घ्यायचा आहे त्यांच्याकडनं आणि आम्ही फॅमिली चाललोय. मग त्यांनी म्हणल्या, त्यांची खूप नाजूक परिस्थिती आहे, तरी पण त्यांनी स्वतःचं घर घेतलंय स्वामींच्या कृपेने. त्यांच्याकडे स्वामींचा खूप फोटो आहे मोठा, छान सेवा करतात, जशी घडेल तसं नामस्मरण खूप करतात त्या. पण सेवा काय करायची, कसं करायची काहीच माहिती नाही त्यांना.
मी दादाच्या आपल्या ग्रुपमध्ये सगळ्या लेडीज ऍडमिन लोक त्यांना इतकं कौतुक वाटतं ना, त्या अशा डोळ्यात पाणी येऊन मला खूप इच्छा आहे, हो मला घेऊन चला. म्हणलं मी कोणीच नाही घेऊन चालणारी, तुम्ही फक्त ना दादांना शरण जा आणि म्हणा की दादा आम्हाला यायचंय आणि तेवढी तडजोड करा आपण. आमचा प्लॅन वेगळा ठरला होता. 10-11 जणी आम्ही ट्रॅव्हल्सचं बसचं तिकीट काढून येणार होतो, पण काही कारणामुळे तसं झालं नाही. त्या बायका कॅन्सल झाल्या. मग मला तरी जायचंय, पाऊस काही हो असू दे. माझे मिस्टर बेंगलोरला आउट ऑफ पुणेच असतात त्यांनी. मग ते त्या दिवशी आले अचानक एकादशी दिवशी. म्हणलं तुम्हाला पण जायचंय, आपण जाऊया. मग त्यांनी काहीच म्हणलं नाही. दादांचं कार्य म्हणलं की आपण घरचं कारण कसं नाही का, बरं ठीक आहे तू आपण भांडण करत बसण्यापेक्षा त्यांना पण घे जाऊया आपण नाही काढू. म्हणून आमची गाडी टाटा सुमो काढलो. त्या 7-8 जणी सगळ्यांची मोठी 10-10 वर्षाची मुलं आम्ही लिटरली मांडीवर बसून त्यांना घेऊन आले. चला म्हणलं, पैसे तर नव्हते अजून कोणीच पैसे दिले नाहीत. म्हणलं पैसे स्वामी तुम्हाला बरोबर देतील, जेव्हा पैसे येतील तेव्हा मला द्या कॉन्ट्री काढून आणि आपण जाऊ चला. छान दर्शन झालं, तिथं आलो, त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं. त्यांनी दादा म्हणजे मला सारखं म्हणायला लागल्या बीजमंत्र म्हणजे गुरु का, मग मी गुरु केल्यावर कसं चालेल का, असं म्हणलं काही भिवू नका, फक्त दादांचे पायाकडे बघा तुम्ही. आम्ही फ्रंटला समोरच बसलो होतो. मी सुषमा ताई आपल्या दोंडकर त्यांना खूप चांगलं म्हणजे जवळून ओळखतात त्या मला. म्हणलं सुषमा ताईला बघितली, म्हणलं फक्त जवळून दादाच्या चरणाशी बघा आणि दादा मला बीज मंत्र तुमच्या हाताने भेटू द्या, इतकं फक्त मनामनात. आणि काही घाबरू नका, काही गुरु केले कान फुकले असं काहीच मनात आणू नका. माझे आयुष्याचं सोनं झालंय म्हणलं. कितीतरी ह्याच्यात मी दादांसोबत आहे की मी माहेरी जात नाही म्हणलं. 10 वर्ष झाले मला माहेरी जाऊन, पण मला दादांच्या कार्यात आले की माहेरी आल्यासारखं. त्या रडू लागल्या, कंटिन्यू सेवा चालू असताना रडायला लागल्या. मग किती छान वाटतंय, किती चांगलं वाटतंय. किती लेडीज, किती पळापळ बाई, किती छान घरचं कार्य, कौतुक इतकं करायला लागलं ना त्या. आणि कंटिन्यू त्यांच्या डोळ्यात पाणी. म्हणलं ताई आपलं काहीतरी खसखशी इतकं पुण्य आहे म्हणून आपण आज इथं हजर आहे नाही का इतक्या पावसामध्ये. असं आल्या दादाच्या चरणाशी त्यांनी बघितल्या म्हणे आणि म्हणल्या की दादा मला बीज मंत्र घ्यायचा आहे आणि त्यांचा ट्रान्सपोर्टचा त्यांचा टेम्पो आहे भाजीचा. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांच्या मिस्टरला महिन्याला काही काम नव्हतं, जसं भाडं येईल तसं त्या करत होते आणि त्या एकट्याच लॅबमध्ये आहेत जॉबला. मग एकटीवर EMI, मुलांचं शिक्षण, खूप म्हणजे बिकट परिस्थिती होती. तर त्यांनी असं हे केलं आपलं, आले बीजमंत्र घेतल्या, दर्शन झालं, जेवण म्हणजे माहेरी गेल्यासारखं, चहा नाश्ता सगळं, दुपारचं गरम गरम जेवण. त्यांना इतकं कौतुक वाटायला लागलं ना काय विचारायला नको. त्यांनी बीजमंत्रही घेतला. आम्ही घरी आलो सुखरूप. आज इथून आदल्या दिवशी 12 वाजता घरी बसलो तर दुसऱ्या दिवशी 12 वाजताच घरी आलो. छान घरी आलो, दर्शन देवाला सगळ्या घरात फिरवलो, तीर्थ प्राशन केलो. घरी आल्यावर पण सुखरूप म्हणजे अंग काही दुखू नये म्हणून त्यांनी सांगितलं मला तसं आणि ठेवल्या. आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना बीजमंत्र त्यांनी जपमाळ करायची होती, घाईत झालं नाही. आल्यानंतर आंघोळ वगैरे केलं आणि रात्री बीजमंत्र तुमचं झालं का, मी म्हटलं हो मी केले. मला कधी कधी एकदा करेन झालं होतं, मी केले. एकमेकाला सांगू नका आणि करा, फक्त नामस्मरण करा. तुम्ही श्री स्वामी समर्थ जसं म्हणतो ना तसं अविनाश दादाचं म्हणजे एकदम आपला जीव की प्राण तसं फक्त म्हणा म्हणलं. त्यांनी तसं केल्या. आणि दुसऱ्या दिवशी रात्री एक म्हणता त्यांना एक माळ जप केला, आवड झाली. दुसरी माळ जप केल्या, तिसरी माळ जप केल्या. दुसऱ्या दिवशी लॅबमध्ये जाताना 5 माळी जप केल्या. आणि म्हणलं 1 लक्ष म्हणजे किती दिवस लागेल मोजायचं नाही. म्हणलं जेवढी सेवा होईल तेवढं घेत राहायचं, आपल्या ओंजळीत जेवढं बसेल तेवढं घेत राहायचं. दादा देत राहतात आणि आपण घ्यायचं. तर त्या म्हणल्या मला दादाच्या हातावरती ना असा ओम आकार दिसला मला आणि दादाच्या असं एकदम मांडी घालून आपले स्वामी कसं बसतात तसे. म्हणलं दादाच स्वामी आहेत आणि दादा ज्यांच्या आयुष्यात आले त्यांचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. माझं सोनं झालंय म्हणलं, तुमचंही होणार आहे. तुम्ही असं साखळी टाईप आपल्याला जोडवायचंय आणि स्ट्रॉंग व्हायचंय. त्यांचं झालं, जप केल्या. दुसऱ्या दिवशी गेले तर त्यांच्या मिस्टरांना इतका छान जॉब लागला, टेम्पो पण लागला आणि त्यांनी सांगितलंच नाहीत मला. मला पण थोडं व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे मी पण त्यांच्याकडे गेली नाही आणि फोनवर बोलणं व्हायचं पण त्या घाबरून सांगितलंच नाही. आणि आज दुपारी मला ताप आला. मग ह्यांनी मुंबईला गेल्यावर मी हॉस्पिटलला जायला निघाले तर त्या म्हणल्या अहो तुम्हाला गुड न्यूज सांगायची आहे स्वातीताई आणि तुम्हाला खूप दिवसापासून सांगायचं आहे. बीज मंत्र घेतल्यापासून आपण आलो दुसऱ्या दिवशीच त्यांनी जॉईन झाले, टेम्पो पण लागला आणि इतका छान अमाऊंट आहे ते गुपित आहे, मी नाही सांगू शकत. मला त्यांचा एका छान अनुभव तुमच्याशी शेअर करायचा होता. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ ताई, खरंच खूप छान. आणि तुमचं पण कौतुक करावं तेवढंच, कारण सेवेकरांना घेऊन तुम्ही असं सोहळ्याला येतात म्हणजे तर तुमच्या हातातून पण खूप छान स्वामी सेवा घडायला ताई.
आणि असंच आपल्याला एकाला एक सेवेकरी जोडायचे. काही अडचण आली ना म्हणजे दादांना हाक मारायचं आणि दादा तिथे येणारच. बघा आता त्यांना किती छान अनुभव आला तुमच्यामुळं. आपण बीज मंत्र घेतला दुसऱ्या दिवशीच ताई त्यांना इतका छान म्हणजे अमाऊंट पण मोठी आहे म्हणल्या त्या आणि म्हणजे त्यांचं काही असेल असं स्वामींना इतकी काही करेन असं काही म्हणले असतील काहीतरी दादाच्या चरणाशी बघून त्यांनी बोलले असतील. पण चांगलं झालं एखाद्यामुळे म्हणजे आपण काहीच नाही का आपल्याला स्वामींचा किंवा दादाचा आदेश असेल की जोडवा दुःखात आहे त्यांना रडत बसू नका आनंदाश्रू पण येऊ द्या असं असेल. आणि खूप सेवेकरी कसं घडत गेले कळलं नाही ताई. पण ज्यांनी आपल्याला मी खरं सांगते दादांच्या ह्या ग्रुपची लिंक ज्यांना शेअर केली आहे त्या दिवशी त्यांचा सोन्याचा दिवस आणि दिवाळी दसरा आनंद इतका की बस दादाकडे बघायला लागलं की आम्हाला असं रडू येते. म्हणून सांगत होत्या म्हणलं तुमचं एक म्हणजे तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही मला शेअर करा मी ताईंना सांगत जाईल म्हणून. त्या ताईला माहेरात आल्यासारखं वाटत होतं ना. प्रत्येक भगिनीच्या पाठीमागे जर भरभक्कम आधार जर कुणाचा असेल तर तो आपल्या अविनाश दादाचा. आज हो भगिनी ताई, हो. कुणाच्या अडचणीत असेल, कुणीही संकटात असेल, कुणीही स्थितीत असेल, त्या संकटातून आपल्याला बाहेर काढणार फक्त आधार नंतर अविनाश दादा. ते आपले भाऊ वडील सगळी भूमिका तेच निभावतात आता. हो ताई, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. हा एकाने बोला ते श्री स्वामी समर्थ. हा आणि ते बोला तुम्ही कुठून आहात ते. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ऐकू येते बोल. हा माझा आवाज येतोय का? हो येतोय ताई येतोय. हा मला माझा अनुभव सांगायचा होता. आम्ही आदल्या दिवशी मी आणि माझे हसबंड आणि माझ्या 2 मुली सगळेच जण नाशिकला येणार होतो. त्यांचं कंपनीच्या कामानिमित्त हसबंडचं कॅन्सल झालं. आवाज येतोय ताई? येतोय बोला तुम्ही. येतोय. हा हा मग काय झालं संध्याकाळी ते म्हटले मला माझं येणं काही शक्य नाही. मग मी एका ताईंना फोन लावला की कोणी आहे का जाणार. तर रात्री 11 वाजता मी मेसेज केला तर मला पटकन एकाचा रिप्लाय आला की ह्या सोनलताई पुण्यामधून निघणार आहेत. मग 11 वाजता मेसेज केला तरी पटकन सगळ्या ऍडमिन ताईंनी रिप्लाय दिला आणि मी 12 वाजता इथून निघाले. मग जेव्हा हसबंडनी नाही म्हणलं तेव्हा फक्त एकदाच मनातून आवाज दिला, दादा मला बीज मंत्र घ्यायचंय. असं दादा म्हणत होते ना, तळमळ असेल तर आपल्या काळजात बाण खूप असल्यासारखा त्रास होतो, तसा मला एकदम श्वासोश्वास थांबला होता. पण मला यायचंय दादा. इतक्या आर्ततेने त्यांना आवाज दिला आणि दादांनी मला अक्षरशः नाशिकला बोलून घेतलं. फक्त अर्ध्या तासात 1 तासात सगळं नियोजन झालं आणि मी 11 वाजता हे झालं आणि 12 वाजता गाडीमध्ये बसलेली होते पुण्याच्या बाहेर. ते मला हा अनुभव सांगायचा होता. हो ताई खूप छान. तुम्ही पुन्हा म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही पुन्हा व्यक्तीच्या कनेक्ट मध्ये आहात अविनाश दादाच्या. अविनाश दादा कोण आहे? ज्यांना देव मानतात. हा स्वामी समर्थ रूपामध्ये ते काम करतात. आणि तेच आहे जरी रूप वेगळं ते आता थोडंसं त्यांचं घेऊन येणार आहेत. हा पण नाही आता मी सेवा हळूहळू चालू केले. मला पण खूप छान वाटतंय. आता बीज मंत्राची एक माळ मी चालू केली. काही झालं सेवा सोडू नका आणि दादांना तर कधीही सोडायचं नाही. काही झालं दादांना सोडायचं नाही आणि संकटात असो कुठेही असो स्वामीचं आणि दादाचं नामस्मरण करायचं. दादा म्हणतात ना एकदा मला आवाज देऊन बघा, तशातला प्रकार झाला की तळमळ असेल म्हणत नाही की तुम्ही एक हाक मारा आम्ही तिथे येणारच. उगा म्हणत नाही ते तुम्ही अनुभवलं ना. अनुभवलं खरंच 100% अनुभवलं. 100% अनुभवलं ना आणखी विश्वास जास्त बसतो. अशाच विश्वासानं सेवा करा. श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. कोण बोलतोय? प्रशांत पाटील बोलतोय. बोला दादा. हा कराडवरून बोलतोय. ऍक्च्युली आता हा जो मिसेसचा मोबाईल आहे ऍक्च्युली याच्यात सुद्धा आता अनुभव म्हणलं सांगायचं होतं. पण याच्यात सुद्धा 100% डाटा संपलेला आहे तरी हा मोबाईल चालू आहे म्हणजे डाटा चालू आहे. आणि माझा स्वतःचा मोबाईल त्यात पण आज 100% डाटा संपला आहे. वडिलांचा जो होता तो सकाळीच रिचार्ज संपला होता. तो आता म्हणजे मारायचा होता रिचार्ज जिओचा. पण तो सर्व्हर डाऊन असल्यामुळे म्हणजे तो पण नाही. त्यामुळे आता हा मी जो बोलतोय ना मेसेजचा मोबाईल त्यामुळे पण डाटा संपलेला आहे. म्हणजे हा एक अनुभव आहे. आणि ऍक्च्युली त्र्यंबकेश्वरला मी आलो होतो. त्याच्या अगोदर मी विखळ्याला पण आलो होतो, औदुंबरला पण आलो होतो. आणि शनिवारी सकाळी 9 वाजता मी बसलो होतो इथून कराडवरून नाशिक गाडीला.
तर संध्याकाळी मी 9:30ला पोहोचलो मी ऍक्च्युली नाशिकला. आणि ज्या गाडीत मी इथून कराडमध्ये बसलो होतो ना, तर त्या गाडीत जे ड्रायव्हर लोक असतात ना, कंडक्टर ड्रायव्हर, तर ते इकडं शेडगेवाडी मलकापूरवरून ती गाडी होती ऍक्च्युली. आणि त्यामध्ये गाडीत स्वामींचा फोटो होता आणि दत्तांचा फोटो होता. आणि त्या गाडीला ते कायमच त्या गाडीला हार घालतात. म्हणजे हे एक अनुभव आहे. मी त्या गाडीतून आलो नाशिकपर्यंत. तिथून संध्याकाळी नाशिकला मी 8:30-9 वाजता पोहोचलो. आणि तिथं स्टँडवरती उतरल्यानंतर लगेच मला त्र्यंबकेश्वरची गाडी भेटली. मग त्यानंतर असं 10:30च्या आसपास मी त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. मी अगोदरच रूम बुक केली होती. त्यामुळे नंतर बाहेर जेवणही केलं आणि त्यानंतर सकाळी पहाटे बाकीचं सगळं आवरलं आणि मठात मी गेलो. त्याला दादांचं दर्शन झालं. बाकी गुरुद्रपाठ हे सगळं मी आणले होते, शिवपिंड ते. बाकी बीज मंत्र पण घेतला. त्यानंतर मग निघालो तिथून आणि शंकराचं म्हणजे बाहेर कळसाचं दर्शन घेतलं. कारण की खूप पाऊस पण येत होता, लाईन पण भरपूर होती. आणि त्यानंतर साधारण 3च्या दरम्यान मला त्र्यंबकेश्वरवरनं नाशिकपर्यंत गाडी भेटली. आणि नाशिकला पण आता संध्याकाळी 6ची कराडला गाडी होती. म्हणून मी काय केलं, ते म्हणले पुणे गाडी होती. मग पुण्यापासून मी शिवाजीनगरला आलो. ऍक्च्युली शिवाजीनगर ते परत स्वारगेटला मला बसेस पण नव्हत्या. रात्री 6च्या दरम्यान असेल मी ऍक्च्युली, 6-7च्या दरम्यान, 10च्या दरम्यान असेल. त्यानंतर परत मग तिथून रिक्षाने मी स्वारगेटला आलो. आणि स्वारगेटला बरोबर मी पोहोचलो आणि लगेच मला सांगली गाडी म्हणजे कराडला गाडी भेटली. म्हणजे माझा प्रवास पण खूप छान झाला. असं हे एक अनुभव आहे सांगायचं बाकी हो का? दादांना. खूप छान अनुभव आहे. म्हणजे घरातून निघाल्यापासून तर तुम्ही घरात पोहोचू देपर्यंत आमच्या दादाचं लक्ष तुमच्याकडे असतंय. जी म्हणजे गाडी म्हणजे कराडवरून नाशिकला आलेली, तर त्या गाडीत स्वामींचा फोटो होता आणि दत्तांचा पण. म्हणजे ते हे एक होतं. आणि त्याला हार कायम ते ड्रायव्हर लोक हार घालतात. 1-2च गाड्या अशा आहेत की पुढे एक हार आणि फोटोला एक हार मागं. मला ते मी त्यांना बोलून दाखवलं तर नाही म्हणले, आम्ही ह्या 2च गाड्यांना 2 हार असतात आमचे कायम. मग त्या गाडीतनं मी नाशिकपर्यंत आलो. तुम्ही कार्य त्यांचंच सेवा त्यांचीच करायला जात होतात ना तिथं, गुरुदेव दत्त भक्त परिवार. हो. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई, कुठून श्री बोलतात ते? हा, हा, हो आवाज येतो बोला. ताई? हा, मी उस्मानाबाद जिल्ह्यातून बोलते, पालकर. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ताई, मला अनुभव शेअर करायचा आहे. सांगा ना ताई, सांगा. हा, कालच्या रविवारी 21 तारखेला आपल्या गुरुपौर्णिमा होती ना. मग माझा योग आला नाही यायला. मग मी मोबाईलवर स्क्रीनवर तिथला कार्यक्रम पाहिला, दादांना पाहिलं, ऐकलं. आणि मग सोमवारी माझा मोबाईल बंद पडला ताई. काय प्रॉब्लेम झाला की. आणि मग मी म्हणलं, प्रार्थना केली, दादाला मुजरा केला, दर्शन घेतलं. म्हणलं, दादा मला नाशिक त्र्यंबकेश्वरला तर घेऊन गेले नाहीत, मग मला इथली तरी सेवा करून घ्या माझी. आज सोमवार आहे, म्हणलं रुद्राभिषेक की माझा मोबाईल चालू होत नाही. मग मी भस्म लावला आणि दादाला बोलले आणि मोबाईल देवापुढे ठेवला ताई. 11 वाजेपर्यंत मोबाईल होता माझा. मी मध्येच एकदा बघितलं चालू झालाय का म्हणून, नाही झाला. मग 11ला मोबाईल घेतला मिस्टरांनी. मी म्हणले, ह्याला शॉप्टर मारून आणतो, काय करतो, काय केलंस की तो पडला असं. मी म्हणलं, नाही माझ्याकडून पडला नाही, काय नाही म्हणलं. आणि मग त्यांनी एकदम ताई, तुमचा आवाज येत नाही. श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाही ताई तुमचा. तुम्ही हे झालात, म्यूट झालात. श्री स्वामी समर्थ ताई, तुम्ही म्यूट झाला, तुमचं काढा ना तो. तोपर्यंत कोणाला दुसऱ्यांना सांगायचं असेल तर सांगू शकतात अनुभव. ताईच्या लक्षात येत नाही. श्री स्वामी समर्थ. सांगा.
आवाज येत नाही. मीनाक्षी ताई आहेत का? आवाज येत नाही. हा, श्री स्वामी समर्थ ताई पुण्यातून बोलते. श्री हा स्वामी समर्थ. बोला ताई. हा हो बोला. हा, बीज मंत्र घ्यायला आलो होतो आम्ही याला. दादांना पण खूप खूप श्री स्वामी समर्थ आणि स्वामींना पण कोटी कोटी प्रणाम. बीज मंत्र घ्यायला यायचा त्यावेळेला आधी माझी नाचना खूप आजारी झालती ताई आणि मला डॉक्टरांनी तिला ऍडमिट करायला सांगितलं आणि मी सारखी दादांना म्हणायची तिला जर ऍडमिट केलं ना दादा मला बीज मंत्र घ्यायला यायलाच मिळणार आहे. कारण ती जर ऍडमिट हॉस्पिटलमध्ये तर मग मला सगळं घरातले डबे वगैरे त्यांना पुरवणं मग मला येताच आलं नसतं ना तिकडं बीज मंत्र घ्यायला. पण मला तर मनातून आहे ना खूप म्हणजे खूप इच्छा होती बीज मंत्र मला मिळायलाच पाहिजे. माझं आहे ना उत्कर्ष म्हणजे सेवेमध्ये झाला पाहिजे. आपलं काय आता सगळं झालंय ना पण सेवेमध्ये आपण जास्तीत जास्त स्वामीपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला बीज मंत्र पाहिजेच होतं. मग दादांकडनं हे घेतली होती सेवा आणि दादांना सारखे आवाज द्यायचे दादा आणि स्वामी तिला ऍडमिट होऊन नका दे. आणि असंच झालं दादांनी दिलेली सेवा मला जेवढी करता येईल तेवढी केली. पूर्ण तर नाही झाली पण जेवढी. आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः ती मुलगी उठून स्वतःच टॉयलेटमध्ये गेली नाही तर तिला उचलून न्यावं लागत होतं. आणि तिचं म्हणजे ऍडमिट करायचं ते संकट गेलं दादांच्या स्वामींमुळं. खूप खूप दादांना खूप खूप धन्यवाद आणि स्वामींना कोटी कोटी प्रणाम. आणि त्यामुळे मला बीज मंत्र घ्यायला यायला मिळालं आणि माझं बीज मंत्राचं मनातलं पूर्ण झालं. आणि तिथं आल्यानंतर पण बीज मंत्र घेताना मी स्वामींना सारखं म्हटले स्वामी बीज मंत्र मिळाला तर दादांच्या हाताने मिळाला तर खूप भाग्य समजू खूप. आणि शेवटी मग त्या दादांच्या हातानेच मिळाला ते एक खूप चांगला अनुभव आला. आणि आम्ही तर त्यावेळेला काय सुखरूपच आलो सुखरूप दादांच्या स्वामींच्या कृपेने आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला. येताना पण नाही जाताना पण नाही कसल्याच बाबतीत आम्हाला काही अडचण नाही आलेली. आणि आज काय झालं ताई सकाळी ऐकायला ताई बोला बोला. बोला ना ताई तुम्ही पण हा बोला. हॅलो हो बोला बोला. हा मीनाक्षी ताई बोलते बोलू ना. बोला ताई तुम्हीच हॅलो बोलत आहेत बोला. हो हा बोला बोला. काय झालं हा सकाळी काय झालं ताई स्वामींना चहा ठेवला होता. हॅलो ऐकायलाच बोला ताई तुम्ही बोला. हा स्वामींना चहा मीनाक्षी ठेवला होता आणि हॅलो हो हो बोला. ऐकू येईल तुमचा आवाज आम्हा सगळ्यांना. तुम्ही बोला. आणि ते चहा आणि बिस्किट ठेवलं ताई. मी दरवेळेला काय करते बिस्किट घेतलं ना सकाळी आम्ही तर त्यांना पण स्वामींना पण ठेवते. पण आज काय केलं काय माहिती स्वामींनी ती बिस्किटाची वाटी आहे ना दुसरीकडे ठेवून दिली आणि चहाचा पेला आहे ना त्यांचा तो त्या जागी ठेवला. आम्ही दोघंच असतो घरामध्ये कोणी नसतं की चला कोण लहान मुलांनी असं केलं असेल. आणि त्यांनी ते जागा त्यांचा चहाचा पेला वर ठेवला त्या वाटी काढून टाकली बिस्किटच्या बाजूला. असं सकाळी आज चमत्कार झाला स्वामींचा. त्यांना नको होती का काय काय माहिती बिस्किट चहावरती ठेवला आणि बिस्किट तिकडे खाली ठेवून दिली त्यांनी. हो ताई खूप छान अनुभव तुमच्या त्या नातीचा पण म्हणजे बीज मंत्राची तुमची इच्छा होती घ्यायची. महाराजांनी आणि दादांनी ती इच्छा पण तुमची पूर्ण केली. आणि आजचा जो अनुभव आहे ना ते स्वामी लीला म्हणजे तुम्ही महाशक्तीशी कनेक्ट आहात. ह्या ग्रुप जो आहे ना दादांचा अविनाश दादांचा आपल्या ती एक महाशक्ती आहे. त्या शक्तीशी तुम्ही कनेक्ट आहात म्हणून लीला तुमच्या घरामध्ये चालू होत आहेत ताई. आणि आम्ही खूप खूप भाग्य समजतो की दादा आज आमच्या जीवनात आले. पण इतकं वाईट पण वाटतं की एवढ्या उशिरा आपल्याला हे मार्ग मिळाला. म्हणजे पण चला जाऊ दे आता कोणाला पण मिळाले यात समाधान मानायचं. आणि रात्री पण काही स्वप्न पडलं ना तर स्वप्नामध्ये एक असं पांढरे कपडे घातलेले एक माणूस आला होता. आणि तो असं जरा वेडी कसे लोक असतात तसं म्हणून मी काहीतरी घेऊन असं मारायला लागले. पण आहे ना थोड्याच वेळात एकदम असं प्रकाशाचं वलय झालं आणि त्यातनं स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ काहीतरी मला बोलले पण ते मला आता ना खरं आठवतच नाहीये. बोलले मला ते पण मला काही ते आता हे झाले माझं एकदम विस्मरण त्याच्याबद्दल. श्री स्वामी समर्थ ताई हा छोटासा माझा अनुभव. महाराजांनी तुम्हाला हे सांगितले असतील जिथे तू आहेस ना जॉईन योग्य ठिकाणीच आहेस तर सेवा. हो बरोबर आहे. श्री स्वामी समर्थ ताई दादांना पण खूप 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 धन्यवाद. हो ताई माझा स्वामींना पण खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी ताई, समर्थ तुमचा ताई माझा अनुभव, तुमचा तुम्ही हे झालं म्यूट. हा रेंज गेलती ताई रेंज. बरं ठीक आहे सांगा ताई तुमचा काय अनुभव. हा सविता ताई तुमचा माहिती करा ना तुम्ही
दुसऱ्या ताई सांगायला, पालकर ताई सांगायला. हा रेंज गेलती ताई माझी बोलताना. हा बोला बोला सांगा अनुभव तुमचा. आवाज सांगत जाते आता तो सगळ्यांना जाणार तो आवाज. मोबाईल प्रॉब्लेम झालता ताई. हा बोला ताई बोला, आता ऐकू येईल. तुम्ही बोला तुमचा अनुभव काय. मोबाईलचा प्रॉब्लेम झालता. कोण बोलायला आवाज यायला की काय? सविता ताई तुमचा माईक बंद करा ना. हो हो करते ना. माझा मोबाईल मोबाईलचा प्रॉब्लेम झालता ताई. मग माझा मोबाईल सुरू होत नव्हता. मग मी दादाला मुजरा केला, प्रार्थना केली. म्हणलं दादा माझी इच्छा खूप होती नाशिक त्र्यंबकेश्वरला येण्याची, पण मला काही तुम्ही नेलं नाही. म्हणलं मी तुमच्यावरच अवलंबून आहे म्हणलं येण्यासाठी. आणखी तुमचा रेंजचा प्रॉब्लेम आला ताई. श्री घरी बसून तरी माझी सेवा करून घ्या म्हणलं दादा, किती अंत पाहणार म्हणलं. मग असं म्हणल्यास ताई मी भस्म लावून देवापुढे मोबाईल ठेवला, तर मग माझा 11 वाजता मोबाईल चालू झाला ताई. आणखी सुद्धा काही झालेलं नाही. ही सगळी दादांची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. दादांच्या कृपेने सगळं चाललंय ताई. श्री स्वामी समर्थ. छोटे समर्थ ताई. बोला ताई, बबिता ताई बोला. स्वामी समर्थ ताई, माझ्या मिस्टरांना अनुभव सांगायचा आहे. हो हो ताई हो. आदरणीय दादांना प्रणाम आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. की आदरणीय दादांमुळे त्र्यंबकेश्वरशी आमचं जे कनेक्शन कसं निर्माण झालं ते आज मी सांगू शकत नाही, पण ते एक छोटा अनुभव आहे, तो माझ्या जीवनासाठी खूप मोठा आहे. की जे स्वप्नील दादा शेलार जे आहे त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त, की आपल्या कार्यक्रमाच्या अगोदरच्या आदल्या दिवशी त्यांना बरोबर एक आणि आवाज येतोय. हॅलो, आवाज येतोय का? हो हो येतोय, चांगला येतोय, बोला. हा, तर दादा ज्यावेळेस 1 वर्ष पूर्वी स्वप्नील दादा शेलारांनी फोन केला की गाडे दादा आपण मी आपल्या घरातलीच व्यक्ती आहे आणि मी आता विश्वस्त झालेलो आहे, तुम्ही कुटुंब कधीही या त्र्यंबकेश्वरला, आपण गर्भगृहामध्ये अभिषेक करू. परंतु त्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये त्र्यंबकेश्वरला माझं जाणं झालं नाही, त्यामुळे माझा तो अभिषेक झाला नाही. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्ष साक्षात आपण ज्यांना भगवंत म्हणतो अशा आदरणीय दादांसोबत मला गर्भगृहामध्ये अभिषेकाची त्यावेळेची संधी मिळाली. म्हणजे 1 वर्ष मला वेटिंग कदाचित दादांसोबतच असन तो योग, म्हणून ते त्या ठिकाणी मला तो छोटासा अनुभव सांगायला आहे, परंतु खूप मोठा आहे. मला आता गाईवरून येतं मी ते बोलू शकत नाही, परंतु हा माझ्या जीवनातला खूप मोठा अनुभव आहे की दादांच्या समवेत मला त्या ठिकाणी अभिषेक करायला मिळाला. श्री स्वामी समर्थ. हो खूप छान दादा तो अनुभव. दादांच्या सहवास तुम्हाला भेटलाय ना, तुम्हाला कळालं की दादा कोण आहेत ते आपले नक्की, त्यामुळे तो आपोआप घाईवरून येते अनुभव सांगताना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. सविता ताई बोला. सविता देशमुख, मी वैरागवरनं बोलते. रात्री मी माझ्या मुलाची सेवा मागितली होती दादांकडनं. सुरेखाताई ऍडमिनर आहेत आमच्या. मग रात्री विचारलं, मग ते मंत्राला जायच्या अगोदरच सेवा त्यांना फॉर्म भरून पाठवला होता. मग रात्री उशिरा 10 वाजता मग त्यांनी सेवा म्हणले विचारते. मग आली मला ती आपले गुरुदत्त भक्त परिवार तर्फे सेवा आली रात्री मुलासाठी घेतलेली. तर मला इतका आनंद झाला. ती सेवा मी म्हणजे कधी ती वाट बघत होते. मग ती सेवा आली, मग छान वाटलं. मी वाचले 11-12 वाजेपर्यंत, पूर्ण माहिती घेतली सगळी. आणि झोपल्यावर रात्रीच्यालाच मला एवढं मोठं, मी त्र्यंबकेश्वरला आले नव्हते. माझ्या गावातली यात्रा असते मोठी, खूप मोठा काल्याचा प्रसाद असते यात्रा असते. गावचे सगळे लोक येतात तिथं, परगावला गेलेले. त्याच्यामुळे मला मी त्र्यंबकेश्वरला आले नाही, औदुंबरला आले होते. तर पहाटे मला त्या मंदिरात मला इतक्या अंगावर शहारे येत होते. मी ती सगळी ऑनलाईन मी महादेवाची तुमची तिथली त्र्यंबकेश्वरची सेवा जॉईन केली इथं. मी म्हणजे सगळी म्हणजे करून घेतली सेवा. आणि तेच मला सेवा इतकं महादेवाची पूर्ण जिलेबीचा नैवेद्य दाखवायला लागलेली ती सेवा मला रात्री माझ्या स्वप्नात 5:30 वाजता.
खूप आणि छान ताई. आणि मोठा पिवळा असा पांढरं पांढरं खालून असणारा मोठा सापडीचा साप समोरून चाललाय. आणि मी दुसऱ्या शेजाऱ्यांना म्हणते की खूप मोठा 2-3 वेळा झाले इथून हेलपाटे घातले त्या सापाने. खूप मोठा साप होता. फडी काढूनच चालत होता तो. हो ताई, जागच खूप आली छान. मला एकदम. मला ते पूर्ण त्र्यंबकेश्वरची माझ्या अंगावर शहारे येत होते. ते मला पूजा चालू अभिरुचिताई ती मंत्र म्हणत होत्या का हा त्यावेळेस हा. मला आता सांगताना सुद्धा माझ्या अंगावर शहारे येते. तर मला इतका आनंद होत होता ती ऐकायला आणि बघायला. तर म्हणलं माझं भाग्यच अजून नाही तिथपर्यंत आलेली. ती खूप मला ही झालं आणि मला ती रात्री मला पूर्ण हॉलमधले सगळे ते शिवपिंडाचे जिलेबीचे नैवेद्य दाखवलेले पूजेचं सगळं मला दिसायला लागलं रात्री स्वप्नात 5:30ला. हो ताई, रात्री मी काल दादाची खूप रात्री आठवण काढली सारखं दादांचं. म्हणजे मी नवीनच आहे पण मला इतके अनुभव आलेत. सुरेखाताईंना माहित आहे मी सांगते सारखं. हेच माझा अनुभव होता. मला रात्री लगेच माझी सेवा आल्याबरोबर मला दृष्टांतच दिला. मी रुद्रसेवा हे महादेवाची सेवा करते. ऑनलाईन जॉईन आहे. श्री स्वामी समर्थ हीच माझा अनुभव होता मला रात्रीचा. ताई अनुभव छान आहे ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सविता ताई तुम्ही हा बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी लोणावळ्याहून बोलते. मला त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आंघोळ घातली स्वामींना. पण दही दूध आणि ह्यांनी सगळे आंघोळ घातली. पण त्यांच्या उजव्या डोळ्यातनं सारखं पाणी वाहत होतं. हॅलो. हा हा ऐकायला. हा बोला बोला. डोळ्यातनं त्यांच्या पाणी येत होतं. तर मला असं वाटलं मी त्यांना आंघोळ घातली म्हणून ते पाणी असं मग मी पुसत होते पण नाही. का असं? काही नाही ते तसं. हे चांगलं संकेत आहे का? मला जशी येईल तशी मी त्यांची सेवा करते नित्यनेमाने. वाचन बिचन असं स्वामी सारामृत हे वाचते मी सारखं. महाराजांना पण आपल्याकडून तशीच अपेक्षा असते. आपल्याला जशी येईल भोळी भाबडी सेवाच महाराजांना प्रिय असते ते. हो मला जसं येतील तशी साधी सिंपल आपली करते मी. आपले महाराज कोणाच्या बंधनात नाहीत आणि त्यांना बंधनात पण राहून सेवा आवडत नाही. जशी असेल तुम्हाला जिथं जमेल तिथं नामस्मरण करा. हो काही म्हणजे असं नाही की हेच कर बाबा तेच कर असं नाही महाराजांचा आपल्याला अट्टहास. थोडंसं पण मनातून कर. पण मला भरपूर अनुभव आलेत त्याच्यातून. म्हणून मला असं वाटलं म्हणजे माझ्या मनाला दुःख वाटले डोळ्यातनं का पाणी आलं. नाही तर ते काहीतरी तुम्हाला भास झाला असेल. हो. आपल्या मनामध्ये कायच आणायचं नाही की हे असं का तसं का नाही. अच्छा. आपल्याला सगळे शुभ संकेत असं समजायचं आणि सेवेला लागायचं. काय नाही. हा ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला अनिता ताई. श्री स्वामी समर्थ. हा ताई मला लई दिवसाचा अनुभव सांगायचा आहे पण कुठून बोलता? 15 दिवस झाले सांगायचंय पण नाही तुम्ही कुठून बोलता सांगा म्हणजे पुन्हा अनुभव सांगा तुम्ही. मी उमापूर गावाहून बोलते. तालुका गेवराई जिल्हा बीड. हा बोला ताई. आमच्या साईडचेच आहेत. बोला तुम्ही बोला. हो मला असं म्हणजे बोलायच्या अगोदरच असं धडकी शिरल्यावानी होते ताई. पण काही नाही हो का भीती मनातून काढायची. महाराजांचं दादांचं नाव घ्यायचं. समोर कोणी नाही तुम्ही महाराजांना दादांना बोलतात असं समजून अनुभव सांगायचं. कोणी नाही तुम्हाला कोणी दिसायलंय का समोर कोणी नाही मग भीती कशाची. तर मी आता 8-9 महिने झाले इथं आलं पण हे सेवेला मी 15 दिवस झाले जॉईन झालेले. मला माझ्या घरच्यांनी इतकं खूप त्रास दिलता. मला राहणं मुश्किल केलं इथं. माझे दीर सासू होते मला इथं हाणायला सुद्धा येत होते. पण जे 15 दिवस झाले मी ही सेवेला जॉईन झाल्यापासून मला त्यांचे कसला त्रास नाही. आणि माझी सरकारी कामं होती का ते पण काम आपोआप झाले. मला आता 2-3 दिवसापूर्वी मला 4,000 रुपये लागत होते. न मागता मला 4,000 रुपये शेजाऱ्यांनी आणून दिले मला. माझे काम पण पूर्ण झाले सगळे. आपोआप सगळे हे झाले हे सेवेत जॉईन झाल्यापासून. बघा 15 दिवसामध्ये छान अनुभव आला ताई. आपल्या भगिनीचं दुःख कमी करण्यासाठी दादा
आणि मग फक्त ही सेवा म्हणजे आज माझ्याकडे काहीच नाही, फक्त मी ही सेवा कशी ऐकते फक्त, अजून काहीच केलं नाही मी. म्हणजे माझ्याकडे काय रुद्राक्ष माळ नाहीये, पिंड पण नाहीये, काहीच नाही, गळती नाही, काहीच नाही. फक्त मी ऐकायचा तर ऐकायचा तर एवढा छान अनुभव आहे. आणि आता हो हळूहळू ना सेवा म्हणजे सगळं समजेल तुम्हाला कशी करायची. आणि नाही समजलं तर ना ते हा ऍडमिनला संपर्क साधायचा. आता मी इकडे लातूरचे ऍडमिन आहे, तुम्ही मला सुद्धा फोन करू शकतात. मी तुम्हाला सांगेन सेवा कशी करायची ते. बर बर ठीक आहे. म्हणजे मला राहणं म्हणजे असं इथं मला म्हणायचे की राहू सुद्धा नको तू, काही नाही कशी ताई, दादा आहेत. आता तुम्ही कुणाच्या कनेक्ट मध्ये आलात? दादाच्या. दादा पूर्ण म्हणजे कसं तुमचं टेन्शन आता तुम्ही ते सोडायचं, की ती म्हणा सासू म्हणा त्यांना ते बरोबर दादा कसं मयाने आणतात. आणि ते बघा तेच नाते तुम्हाला जवळ होतात काही दिवसानं. हो ताई, मला दादाचे खूप हे येत. हो 15 हो दिवस इतका अनुभव आलाय. बरोबर, एवढ्या लोक तुम्हाला लगे अनुभव आला म्हणजे तुमचे नाते पण सगळे ठीक होतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. हॅलो. श्री स्वामी श्री समर्थ ताई. स्वामी श्री स्वामी समर्थ. मी त्र्यंबकेश्वरवरनं बोलतोय. हा बोला आवाज दादा. येतोय ताई? गोविंद महाराज शिरोळे आपल्या कार्यक्रमामध्ये हा त्र्यंबकला जो तुम्ही कार्यक्रम केला आता गुरुपौर्णिमेच्या महापर्वावरती, हा हा त्या कार्यक्रमासंदर्भात बोलतोय. खूप बोला. एकदम इतका स्तुत्य उपक्रम झाला. आज जर आपण बघितलं तर आपण म्हणतो तर विज्ञान जेवढं पुढे गेलं तेवढं अधोगतीला गेलं. पण आज हा जो तुमचा जो गुरुदेव दत्त आध्यात्मिक परिवार आहे, तो सर्व फोनवरती त्याचं सर्व चालतात. तुमचं जे काय असेल, सत्र असेल, सत्संग असेल, शिवतांड आपलं विष्णू सहस्रनाम असेल, त्या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन या टेलिग्रामच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवतात. प्रथमतः तुमच्या या गुरुदेव दत्त आध्यात्मिक परिवाराचे खूप खूप आभार मानतो की आज तुम्ही समाजाला, एका कुटुंबाला दिशा देण्याचं काम करतायत. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जेव्हा मी तो कार्यक्रम बघितला, खरंच त्याचं वर्णन जेवढं करावं तेवढं कमीच आहे. इतका स्तुत्य आणि इतका अभिनव उपक्रम तुम्हा सर्वांच्या प्रती, श्रीगुरूंच्या प्रती असणारी तुमच्या अंतःकरणातली कृतज्ञता मला त्या कार्यक्रमातून दिसून आली. आणि इतका सुंदर उपक्रम केला. त्या कार्यक्रमापासून मी पण तुमच्या या गुरुदेव आध्यात्मिक केंद्राशी संलग्न आहे. आणि एका आपलंच याच्यातून एक आपलेपणा तयार झाला. म्हणजे खरोखर जेवढं बोलावं तेवढं मला कमी वाटतं तुमच्या या गुरुदेव दत्त भक्त परिवाराबद्दल. श्री स्वामी समर्थ दादा. तुमच्याही खूप खूप आभार, कारण तुमचे सर्वांचे सहयोगमुळे हे शक्य झालं आणि तुमच्याही तितकं सहयोग आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. इथून स्वप्नील पुढे पण आम्ही दादांमुळे हे सर्व तुमच्याशी जी भेट झाली त्यासाठी हो तुम्हा सर्वांच्या त्र्यंबकेश्वर परिवाराच्या खूप खूप हृदयापासून आभार दादा. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार सदैव आपला आभारी असेल. आणि त्र्यंबकराज चरणी हेच प्रार्थना की पुढेही असंच कार्य तुमच्याकडून होवो. श्री नक्कीच स्वामी नक्कीच समर्थ दादा. ताई. खूप आमचं खूप हे धन्यवाद. सद्भाग्य म्हणावं लागेल की आम्हाला सुद्धा आपल्या गुरूंबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करायला भेटली, सेवा करण्याचं सद्भाग्य भेटलं दादा. आणि एक आपलेपणा निर्माण झाला. एक नवीन भक्त परिवाराशी जोडलो गेलो, संलग्नित झालो. ही एक आमच्या संस्थेसाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे. आणि मलाही जसा जसा वेळ मिळेल तशा पद्धतीनं मी आपल्या या टेलिग्राम वरती जे काही चर्चासत्र चालतात तर त्याच्यावरती मी हे होतो, त्याला ऍड होतो. आणि कालच आपल्या गुरुदेव एक कार्यक्रम हो दादा. तेव्हा म्हणजे त्यामध्ये सांगितलं होतं की कुल
दादा आवाज ब्रेक होतोय तुमचं मामातून थोडस ब्रेक होतोय दादा आवाज. ऐकतोय आवाज? हॅलो ब्रेक होतोय हॅलो दादा आवाज. हो हो आवाज आता हॅलो आता येतोय दादा, आता बोला. हो काल म्हणलं आपल्या गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आमच्या गुरुकुल करता आपल्या परिवाराने दादांच्या माध्यमातून गुरुकुलच्या गरीब विद्यार्थ्यांचा काल पण किराणा गुरुकुलवरती पाठवण्यात आला. गुरु दत्त भक्त परिवाराचे खूप खूप आभारी. आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपण जी सिद्ध स्वरूपात मदत केली बद्दल आमचे गुरुकुल आपल्या गुरुदेव दत्त भक्त परिवाराचे सदैव ऋणी राहील आणि भविष्यात इथून पुढे पण जे कार्यक्रम राहील तिथे गुरुकुल आपल्या कार्यामध्ये सदैव सहभागी राहील. एवढं होतं आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. दादा हे सर्व आमचं कर्तव्य आहे आणि आमचे गुरूंचे मार्गदर्शन आहे म्हणून हे सर्व शक्य आहे आणि सदैव ते लहान मुलांसाठी आम्ही तत्पर राहो अशीच आम्ही पण प्रभूंचरणी प्रार्थना करतोय. आणि सर्वांना सांगू इच्छिते की आपलं श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराकडून अनाथाश्रम साठी हे सर्व दादांचं जे आहे गुरुकुलपीठ, तर तिथे आपण सहयोग केला आहे. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराला तुम्ही जे काही मदत केली सर्वांनी, त्यातर्फे त्या मुलांसाठी आपण 15,000 ची रक्कम अन्नदान स्वरूप म्हणजे जे काही होतं ते त्यांना देण्यात आली आहे. तर सर्वांनीही काही म्हणजे तुम्ही जे देणगी देतात त्या देणगीचा यूज काय असतो हे तुम्ही समजू शकतात. तुम्ही जर 100 रुपये देणगी दिली, जर 99 रुपीज नियोजन मध्ये यूज झालं आणि काही अन्नदान मध्ये झालं, तर बघा 1 रुपया सुद्धा तुमच्या अनाथ आश्रम मध्ये सुद्धा जातोय. म्हणजे तुम्ही समजू शकतात की हे अन्नदानाचा उपयोग काय असतोय. म्हणून आपण सर्वांनी ह्या सहयोगासाठी सदैव तत्पर राहावं. श्री स्वामी समर्थ दादा. खूप खूप धन्यवाद. पुन्हा सर्वांचे खूप खूप आभार. स्पेशल स्वप्नील दादा, कुलकर्णी दादा आणि तुमच्या तर खूप खूप सहयोग दादा. खूप खूप आभार पुन्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धनंजय दादा, तुमचे खरं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या सहकार्यानंच आमचा कार्यक्रम खूप छान झालाय. असं सहकार्य तुमचं आम्हाला पुढे पण भेटो एवढीच प्रार्थना करेन. श्री स्वामी समर्थ. नक्कीच नक्कीच ताई. ते कार्यक्रम मातून एक आगळी ओढ लागली. जेवढे दिनेश असेल, ताई असेल, अजून सोलापूर दादा आहे, त्यांचा म्हणजे 2 दिवस आमच्या होतात. दिवसाडाचा फोन होतो. कुणी आपल्या परिवारात जोडलंय, आम्ही पुन्हा शेतकरी जोडून गेलोय आणि एक म्हणजे एक आगळं वेगळं आपुलकीचं नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून या गुरुपौर्णिमेच्या महापर्वाच्या दिवशी एक आगळं वेगळं नातं तयार झालंय. आणि कार्यक्रम जितका इतका आदर्शमय समाजाला कसा आदर्श भेटेल असा स्तुत्य उपक्रम तुम्ही सर्वांनी, तुमचे ग्रुप ऍडमिन असतील तुम्ही आणि प्रत्येक ऍडमिन अथक परिश्रम घेतले. सर्वांची धावपळ, सर्वांची ती रेल कामाची मी बघत होतो. खूप खरं तुम्हाला मी इथून ते पण अशा भावी वाटचाली अशीच तुम्ही दादांच्या कार्यामध्ये सतत सदैव रत राहावं. नक्कीच दादा हे आपल्यावरती कृपा करतील, आपलं जीवन हे एक सुजलाम सुफलाम बनवतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुणाला आणखी अनुभव सांगायचे आहेत का? श्री स्वामी समर्थ. हॅलो करा ना पण. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. ऍडमिन मधून ज्या कोणाला अनुभव आले असतील ऍडमिन आपले आपले अनुभव सांगा प्लीज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला कोण. मी त्र्यंबकेश्वरला आले नव्हते तरी पण मला त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आणि त्याच्या आधी 2 दिवस आणि दादाने एक मला मंत्र दिला. असं मला ही झाले. खूप श्री छान. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी कोल्हापूरवरनं बोलतेय. मी त्र्यंबकेश्वरला आली नव्हती तरी सुद्धा मला म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आणि एक मंत्र दादाने मला दिला एक असा. खूप छान अनुभव संगीताताई. श्री स्वामी समर्थ. आणि अभिरुची ताईंचा जरा मला नंबर द्या काय हे करायला सांगा. बरं ठीक आहे. हा. श्री स्वामी समर्थ. ऍडमिनला अनुभव सांगायचे का? स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई माझा आवाज येतोय का? हो येतोय दादा येतोय बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा आणि श्री स्वामी समर्थ सगळ्या सेवेकरांना. माझ्या मते आपला हा अनुभव सत्राची ही दुसरी मीटिंग आहे बरोबर ना ताई? हा. तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जसं आता गोविंद दादा बोलले ऍडमिन विषयी, तुम्हाला मी जेवढे आपले ताई दादा सेवेकर आहेत त्यांना आमच्या ऍडमिन विषयी सांगतो. बघा दादांनी आम्हाला एका ह्या स्वामी कार्यात सगळ्यांना एका म्हणजे अशा सगळ्या भागातून आपल्या या स्वामी कार्यात सगळे ऍडमिन असे जोडले गेलेले आहेत. कोल्हापूर, गोवा, मुंबई, पुणे, नाशिक, अजून नागपूर, म्हणजे असे प्रत्येक भागातले ऍडमिन आहेत. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे आणि पण हे जे काय ऍडमिन दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात असं काही नाही. कोणी शेतकरी आहेत, कोणी प्रायव्हेट नोकरीला कामाला आहे, कोणाचे स्वतःचे बिझनेस आहेत, कोणी सरकारी नोकरीत कामाला आहे. पण ज्यावेळी आपला कुठलाही मेळावा असो किंवा असं जसं आपला बीज मंत्राचा कार्यक्रम झाला, हे ज्यावेळी दादा आम्हाला सांगतात त्या दिवसापासून सगळे जेवढे ऍडमिन आहेत ते सगळे त्या पद्धतीने ज्याला जी जबाबदारी दिली असते ती पार पाडत असतो. आणि जसं एक घरामध्ये लग्न सोहळा असतो त्याप्रमाणेच सगळे ऍडमिन आमचे काम करत असतात. जसं लग्न सोहळ्यामध्ये जसं की प्रत्येकाला एक जबाबदारी दिली असते त्याप्रमाणे जबाबदारी आम्हाला इथे या ह्याच्यात दिलेली असते आणि त्या पद्धतीने तो ती जबाबदारी पार पाडतो. म्हणजे आम्ही फक्त ते एक निमित्त मात्र आहोत. जे काय ऍडमिन आहेत ते सगळं आमच्याकडून स्वामी आणि दादा करून घेतात. तर तुम्हा सेवेकरांना आम्हाला माझं एकच सांगणं आहे की आम्ही आमचे 100% देतो पण तुम्ही पण थोडी आम्हाला साथ द्यायला पाहिजे. कधी आमच्याकडून काही चुकीचं तुमच्यापर्यंत पोहोचलं गेलं तर त्याचा राग मानू नये. आम्ही पण एक म्हणजे तुमच्यासारखेच आहोत. आम्हाला थोडं तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. आम्ही आमचे 100% देऊ आणि अजून मी प्रत्येक आतापर्यंत जेवढे मेळावे झाले त्यात आमचं काही चुकलं तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्याच्यात पुढच्या वेळेस नक्की बदल करू आणि तुमच्याकडे आपल्या या गुरुदेव दत्त भक्त परिवाराला अजून उंचावर घेऊन जाण्यासाठी जर काही संकल्पना असतील तर त्या संकल्पना तुम्ही मांडा. आमच्या ऍडमिन ताई दादांकडे मांडा. तुम्हाला मेळाव्यामध्ये काही त्रुटी वाटल्या त्या तुम्ही सांगा की इथे असं करायला पाहिजे होतं, इथे तसं करायला पाहिजे होतं किंवा आपला हा ग्रुप कसा अजून
या ग्रुपचं कार्य कसं वाढेल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला थोडंफार सजेशन करत जा. त्यात जेवढा आमचा वाटा आहे किंवा आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तेवढा तुमचा पण आहे. तुम्ही जे काय आम्हाला सुचवाल ते आम्ही त्या मेळाव्यामध्ये आम्ही त्याच्यात बदल करायचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्यांची साथ द्या आणि जर कधी आमच्या ऍडमिनकडून काही चुकी झाली तर तुमच्याच म्हणायला हरकत नाही, आपल्याच परिवारातील ती व्यक्ती आहे किंवा तो दादा आहे, ताई आहे, आम्हाला सगळ्यांना सामावून घ्या आणि आपल्या ग्रुपचं कार्य कसं वाढेल याकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि जास्तीत जास्त संख्येने सेवेकरी जोडा. हीच सगळ्यांना मी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. स्वामी समर्थ. बोलू ताई? हा बोला ना, बोला. श्री स्वामी समर्थ. मी ऍडमिन योगिता गाडे बोलतीये मावळमधनं. तर मला एक असा अनुभव सांगायचा आहे की काल आपल्या आष्टीच्या ताईंनी सांगितलं की त्यांच्याकडे श्रीपाद प्रभूंच्या पादुका होत्या 7 दिवस. तर काल पालखी सोहळा होता. तर त्या भावनिक होऊन बोलत होत्या की मी त्र्यंबकला असताना मला स्वप्न पडलं आणि तेव्हा स्वप्नात मला पादुका दिसत होत्या आणि त्यानंतर आपल्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात झाल्याच्या नंतर त्या पादुका त्र्यंबकला गेल्या, त्र्यंबकवरनं त्यांच्या घरी गेल्या. पण हे स्वप्न त्यांना 2 वर्षापूर्वी पडलं होतं. तर मला हेच सर्वांना सांगायचंय की आपण जे ह्या मेळाव्याला गुरुपौर्णिमेच्या बीज मंत्राच्या सोहळ्याला आलो किंवा दादा भेटणं हे सगळं स्वामी पूर्वनियोजितच आहे आणि दादा कोण हे सर्वांनी लक्षात घ्यावं असं मला वाटतंय की आपण ग्रुपमध्ये आलो हेही आपलं पूर्वनियोजितच काही असणार आहे. आणि मग त्या काल ताई बोलल्या की हे 2 वर्षापूर्वी मला स्वप्न पडलं होतं. तर मला एवढंच सांगायचंय की स्वप्नील दादा शेलार, गोविंद महाराज शिरोळे दादा किंवा सुशील कुलकर्णी किंवा आपण सर्व हे भेटणार हे सर्व पूर्वनियोजितच होतं स्वामी नियोजन दादांचं. त्यामुळे आपण जो बीज मंत्र घेतलाय किंवा आपण सोहळ्याला सहभागी दिलं हे सगळं महाराजांचंच नियोजन होतं. हा माझा अनुभव सांगायचा होता की हे सर्व आपण भेटणार हे 2 वर्षापूर्वी ठरलेलं होतं भगवंताचं. आणि सर्वांनी ग्रुपमध्ये आपण आलोय त्याचं जास्तीत जास्त सगळ्यांनी हे करावं की सेवा साधना करून आणि दादा कोण हे सर्वांनी समजून घ्यावं की आपल्याला क्षणिक वाटते की आपण बीज मंत्र घेऊन आलो, त्र्यंबकला गेलो, हे गेलो, आपण काही केलेलं नाहीये. हे भगवंतानी पूर्वनियोजन केलेलं होतं. आपण फक्त निमित्त मात्र आहोत की तुम्हाला यायचंय तिथं हे करायचंय. पण जे आपण आलो हे स्वामी इच्छेने गेलेलो, दादांच्या इच्छेने. काही चुकलं असेल तर माफ करा. पण मला कालच्या त्या ताईंच्या अनुभवामुळे बोलू वाटलं की जे आपण सगळे एकमेकांना भेटलोय हे पूर्वनियोजितच स्वामी नियोजन असल्यामुळं, ऋणानुबंध असल्यामुळं आपण भेटलेलो आहे आणि स्वामी कार्यासाठी किंवा स्वामी सेवेसाठीच भेटलेलो आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. मला एक अनुभव सांगायचा आहे. मी स्वाती अभंग बोलते मांजरीमधून. ताई मला संध्याकाळची 6:30ची रुद्रपाठाची सेवा काही माझी होत नाही. माझे क्लासेस असल्यामुळे मला वेळ मिळत नाही. पण आपली जेव्हा आता पौर्णिमेनिमित्त जे आपलं रुद्रपाठाची सेवा झाली म्हणजे आपलं एक जरी थोडी सेवा झाली तरी त्याचं फळ आपल्याला लगेच मिळतं. म्हणून दादा सतत सांगत असतात की रुद्रपाठाची सेवा खूप महत्वपूर्ण आहे. त्यामधून आपले जे संकट येतात किंवा काही अपघात वगैरे होणार असतात ते लगेच आपले निघून जातात ते संकट आपल्यावरचे. तर रविवारी आपलं रुद्रपाठाची सेवा झाली त्र्यंबकेश्वरला. आल्यानंतर रात्री येऊस तर 1 वाजला होता. दुसऱ्या दिवशी मला लगेच जायचं होतं क्लासला. 8 वाजता गेले आणि 10 वाजता परत रिटर्न येणार होते. त्यावेळेस माझं मांजरीचं जे ब्रिज आहे तिथे माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट म्हणजे मला तर काहीच नाही लागलं पण जे माणूस होता 2 व्हीलर वरती तर तो पडला. त्याची गाडी पण पडली. त्या गाडी पण काहीतरी तुटलं वाटतं. तर त्याने मला जोरात येऊन पुढून म्हणजे धडक दिली. पण माझी गाडी पूर्ण बॅलन्स झाली. आता लेडीच्या हातामध्ये गाडी असते लेडीज लगेच म्हणजे तिला कंट्रोल करता येत नाही. ती लगेच पडते गाडी. पण माझी गाडी पूर्ण कंट्रोल झाली होती
मी म्हणजे बराच पुढे जाऊन माझी गाडी म्हणजे मी पाय सुद्धा टेकवला नाही आणि ती गाडी पुढे जाऊन व्यवस्थित ती स्टँडवरती लावली. मागे वळून बघते तर तो माणूस डोक्यावरती पडलेला होता. त्याची गाडी तिथे पडलेली होती. त्याला लागलेलं दिसलं मला, पण मी घाबरले असल्यामुळे मी काय त्याच्यापर्यंत गेलेच नाही. आणि नंतर 2 माणसं आले म्हणे, जाऊ द्या म्हणे, तो माणूस पिलेला आहे, द्या सोडून. त्याला लागलेलं दिसलं. मी पण घाबरले होते. म्हटलं चला आता जाऊ द्या. तर म्हणजे अनुभव असा सांगायचा की रुद्रपाठाची सेवा लगेच आपल्याला तत्काळ फळ देते. ही खूप मोठी सेवा आहे आणि त्यातूनच आम्हाला अनुभव म्हणजे लगेच मिळाला. हाच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. जर तिथे मी पडले असते आणि लागलं असतं तर माझं म्हणजे खरंच खूप लागलं असतं मला तिथे. पण माझं सगळं संकट तिथे लगेच दूर झालं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ हा अनुभव सांगायचा आहे का तुम्हाला? मी तुम्हाला श्री एका स्वामी सेवेत समर्थ. हा बोला बोला ताई बोला. रंजना ताई बोला. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ. आदरणीय अविनाश दादा यांना कोटी कोटी दंडवत आणि सर्व उपस्थित ऍडमिन्स आणि स्वामी सेवेकरी यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव असा आहे की ऑनलाईनच्या सेवेत माझी सुरेखा त्यांची थोडीशी ओळख होती, पण आम्ही एकमेकींना पाहिलं पण नव्हतं कधी. आणि ताईंनी मला ह्या सेवेची लिंक दिली. किती आभार मानावे त्यांचे ना, म्हणजे जन्मोजन्मी त्यांची ऋणी. कारण एवढा सुंदर परिवार, एवढं सगळी सेवा, इतकं म्हणजे मला इतकं हे सगळं मनापासून आवडतं ना, आणि अनुभव पण आले मला. आम्ही दोघंही खूप वेल एज्युकेटेड आहेत, पण काही कारणास्तव खूप अडचणी म्हणजे सुटतच नव्हत्या. सारखं काय ना काय काय ना काय असं म्हणजे इतकं म्हणतात ना ते चक्रव्यूहात अडकल्यासारखं झालं होतं माझं. आणि सेवा करत होते. मग मिस्टरांचं आता परवा जॉबचं काम झालं. त्या दिवशी दादांचं दर्शन झालं. दादाने अनुभव सांगायला सांगितलं मला, पण मला ते बोलायला सुद्धा सुचत नव्हतं अक्षरशः. म्हणजे इतका आधार वाटला ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की त्याला शब्द नाहीत. खरंच आपलं कोणीतरी आहे ह्याची जाणीव म्हणजे ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर झाली. आणि त्र्यंबकेश्वरला यायचं सुद्धा काही नियोजन नव्हतं, पण कसं आले काय ते म्हणतात ना, दादांचंच नियोजन किंवा महाराजांची इच्छा असते म्हणून ह्या गोष्टी होतात. किती म्हणजे दुर्मिळ योग तो की गुरुपौर्णिमा, दादांचं दर्शन, पादुका पूजन करायला भेटलं, आशीर्वाद भेटले दादांचे, एवढी मोठी सेवा झाली, त्र्यंबकेश्वरांचं दर्शन झालं. म्हणजे खरंच सर्वांची पुनश्च मी खूप खूप आभारी. आणखीन खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आणखीन कधीतरी सांगेन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. भाग्यश्री ताई तुम्ही सांगणार होतात ना? श्री स्वामी समर्थ हा ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई सांगा. आवाज. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि बाकी सर्व ऑनलाईन सेवेकऱ्यांना अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ. मी भाग्यश्री गुंजोटे ऍडमिन मधून बोलते. अनुभव सांगायचा आहे. मुळात त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहोचणं हाच खूप मोठा माझ्यासाठी अनुभव आहे आणि तो येणार आहे ह्याची कुठंतरी आंतरिक कल्पना होतीच. परिस्थिती अशी होती म्हणजे दोष असल्यामुळं किंवा प्रारब्धाचे भोग आपण म्हणूयात की मला मेळाव्याच्या ठिकाणी वगैरे जास्त कुठं जाता येत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण ह्या ठिकाणी मला काहीही झालं तरी जायचं होतं.
आणि मुळात आपला हा कार्यक्रम होणार की नाही हे थोडंसं म्हणजे असं चाललं होतं. संख्या वाढत नव्हती मंत्र घेण्यासाठी. त्यावेळी फक्त दादांना फक्त एक मेसेज केला होता की दादा काही झालं ना तर ह्या जीवाची पात्रता असेल ना तर हा मंत्र मिळाला पाहिजे. एवढाच मेसेज केला होता आणि दादांनी आशीर्वाद दिला होता की या ताई त्र्यंबकेश्वरला म्हणून स्वामी तुम्हाला आणतीलच. मुळात प्रॉब्लेम असा होता की घरचे परमिशन नाही देत असं कुठं जाण्यासाठी. तर काय करायचा हा प्रश्नच होता आणि मुळात थोडंसं मिस्टरांचा स्वभाव असा आहे ना की एखादी गोष्ट 2-3 वेळापेक्षा जास्त आपण जास्त बोलू शकत नाही, आग्रह नाही करू शकत. म्हणजे एकदा त्यांनी हो बोललं तर हो किंवा नाही बोललं तर नाहीच. असंच असतं. तर मग काय करायचं तर आपल्याकडं एक मात्र शस्त्र दादांनी देऊन ठेवलंय. बाकी आपलं कोणतंही कसलंही कारण असो किंवा समस्या असो आपला ग्रामदेवी देवतांचा मानसन्मान करायचा, गणपती बाप्पांचा मानसन्मान करायचा. तेवढा मी म्हणजे 2-3 वेळा त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. पण ऐकून म्हणजे काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात ते. आता काय करायचं तर मग आधी मी गुरुवारचा किंवा बुधवारचा मानसन्मान केला असेल. पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण काहीच नाही झालं. नंतर शुक्रवारी अचानक त्यांना काय झालं काय माहित नाही. फक्त सहज त्यांनी विचारलं कशी जाणार, कुठून जाणार, गाडी कुठून आहे किंवा खर्च वगैरे किती आहे. हे सगळं त्यांनी विचारून घेतलं. मग त्यांना जे काही आहे ते सगळं सांगितलं. पण शेवटच्या क्षणापर्यंत मी वाट बघायचं हे एवढं मात्र कन्फर्म होतं माझं. कारण दरवेळी कुठं जायचं म्हणलं की माझी शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा असते. आणि शुक्रवारचा पण दिवस आला तर काहीच बोलले नाहीत. एकदम शांत. पण दादांनी मला सांगितलं होतं की स्वामी तुम्हाला आणतीलच. मी मानसिक तयारी पूर्ण ठेवली होती. अशी तर काही तयारी नाही केली. म्हणलं जे आहे ते घेऊन आपल्याला निघायचंय. फक्त तिथं कशाही अवस्थेत पोहोचायचंय. दादांच्या शब्दांवरच तेवढा माझा विश्वास होता आणि ग्रामदेवी देवतांचा मान-सन्मान केला. शुक्रवारी त्यांनी 10-10:30 वाजता अचानक परमिशन म्हणजे बोलली, की ह्या वेळी जाऊ शकते पण नंतर नाही जाऊ शकणार. हे शेवटच्या वेळी काय करायचं ते कर, जाऊन यायचं असेल तर ये. म्हणलं ठीक आहे जेवढं आपल्या पदरात पडतंय तेवढं आपण पाळून घ्यावं. नंतरचं कोणी बघितलंय. कारण आपली इच्छा असली ना ते आपले ब्रह्मांड नायकांची इच्छा असल्यावर बाकी कोणाचीही इच्छा तिथं चालत नाही. ते नंतरचं म्हणलं नंतर बघू. पण हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आतापर्यंत जी स्वामी सेवा केली ना थोडक्यात सांगायचं तर त्या स्वामी सेवेचं फळ म्हणजे आवाज येत नाही ताई. श्री स्वामी समर्थ. भाग्यश्री ताई आवाज येत नाही तुमचा. भाग्यश्री ताई श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाही तुमचा. श्री स्वामी समर्थ ताई. आता येतोय का आवाज? हो आता येतो. थोडंसं रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर फक्त शुक्रवारी मिस्टरांची परमिशन पण मिळाली आणि त्यातल्या त्यात परीक्षा अशी होती की काहीतरी पॅकिंग करण्यासाठी म्हणा किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडथळे येत होते. आणि त्याच वेळी फक्त माझ्या पितृदेवतांना केली मी प्रार्थना की म्हणलं खूप काही मिळणार आहे आणि दादा कोण आहेत हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे म्हणलं. आणि जशी जशी इथून ह्या मंत्राची सेवा वाढेल किंवा जी सेवा वाढेल त्या सेवेतून सगळ्यात पहिले तुमचाच उद्धार होणार आहे. सगळ्यात पहिलं जे काही करायचंय ना तुमच्या कुळाची कुलवधू म्हणून किंवा तुमच्या कुळातली मुलगी म्हणून किंवा जे काही ह्या देहाचं नातं तुमच्यासोबत आहे ना तर ह्यातून सगळ्यात पहिले तुमचाच उद्धार आहे. तर ह्या सेवेसाठी तुमचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. फक्त मला आशीर्वाद द्या आणि तिथपर्यंत पोहोचवा. एवढी मी माझ्या पितृदेवतांना पण प्रार्थना केली आणि रात्री 10 वाजता बॅग भरली आणि ज्या ठिकाणी बॅग भरली ना अक्षरशः मी त्याच ठिकाणी झोपी गेले. सकाळी पहाटे उठले. उठून आपली आवराआवरी करून स्वतः मिस्टरांनी गाडीपर्यंत नेऊन सोडलं आणि ज्या क्षणी गाडीत बसले ना तेव्हा माझा संसार जे काही घर होतं, मिस्टर काय जे काही होतं ना सगळं ते गाडीच्या खाली राहून गेलं आणि पूर्णपणे जे काही होतं ना फक्त
फक्त स्वामी होते तेवढ्या 2 दिवसासाठी. हाच एक खूप मोठं आहे आणि दादांच्या चरणी एकच कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद. ह्या जीवाला त्यांनी पात्र समजलं आणि बीज मंत्र दिला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान अनुभव. आणखी कोणाला सांगायचं का ऍडमिन मधून? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई मी उल्हासनगरहून मंगला पाटील बोलते ऍडमिन. ताई मला एक अनुभव सांगायचा आहे. मी एकादशी होती ना त्या दिवशी ना ताई म्हणजे माझा प्रॉब्लेम तारीख खूप लांबची होती पण एकादशीच्याच दिवशी मला प्रॉब्लेम आला म्हणून मला म्हणजे आतून खूप वाईट वाटत होतं की बुवा आजचा दिवस जर निघून गेला असता तर चांगलं झालं असतं पण ते आपल्या हातात नसतं. ते झालं आणि मला ते कधीच त्रास होत नाही. त्या दिवशी मला त्रासही खूप झाला आणि मी झोपून राहिली. झोपली आणि आपली ऍडमिन मीटिंग 1:11 होती हे मला माहिती नव्हतं. मला माझ्या मिस्टरांनी 1:30 वाजता उठवलं की जेवण फराळ करून घे. मग मी उठली, फराळ केला. त्याच्यात 2 वाजले. 2 वाजता मी सहज मोबाईल हातात घेतला आणि आपली मीटिंग चालू होती आणि दादा पंढरपूरचं वर्णन खूप छान करत होते. दादांनी 5 मिनिटं ते पंढरपूरचं वर्णन सांगत होते ते मी ऐकलं आणि दादा आपल्या ऍडमिनला म्हणायला लागले की तुम्हाला नेता तर सगळ्या ऍडमिनला नाही आलं पण घरात बसून तो मला विठ्ठलाचं दर्शन दे. पण मला एवढं वाईट वाटलं की बाबा मी किती अभागी आहे की मला विठ्ठलाचं दर्शन घरात बसून सुद्धा होणार नाही की आजच माझा प्रॉब्लेम आला आणि मला खूप रडायला यायला लागलं. तसंच दादा बोलता बोलता अजून 5 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन केलं ताई आणि दादांनी जो कॅमेरा त्यांचा ओपन केला आणि मला साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणीचं म्हणजे वहिनीचं छान दर्शन झालं आणि मला एवढं माझ्या आनंदाश्रू ओघळू लागले की दादा आपल्याला नेहमीच सांगतात की स्त्री ही फक्त शरीराने अपवित्र असते, मनाने कधीच अपवित्र ती नसते. त्याचा मला खूप छान हा अनुभव आला आणि माझ्या मुखातून 2च ओळी ताई छान निघाल्या. स्वामी नामाची गोडी मला लावली रे, किती दयाळू माझी गुरु माऊली रे, किती दयाळू माझी गुरु माऊली रे, स्वामी नामाची गोडी मला लावली रे. हा त्या दिवशी छान अनुभव आला ताई मला आणि मला त्र्यंबकेश्वरला तर यायचं होतं. शुक्रवारी मला चौथा दिवस होता ताई. पण म्हटलं ठीक आहे चालेल. दादांनी बोलले होते की 4था दिवस असो का 5वा दिवस असो मी बीज मंत्र देणार. मग ते झालं. मग त्या आपलं शनिवारी रात्री पादुका पूजन होतं पण मी काही आली नव्हती. मी एकटी रूमवर होती. माझ्यासोबत वैशाली ताई आणि वृषाली मोरे ताई ह्या माझ्यासोबत रूमवर होत्या. मग त्या निघून गेल्या ताई. निघून गेल्या आणि अचानक 15-16 मुलं असे बॅचलरच असतील ते त्यांनी आपल्या रूम समोर भाड्याने रूम घेतली असेल आणि मी एकटी रूम मध्ये होती. मग मी स्वामीनामाचा खूप जप करायला लागली. खूप जप केला तरी मला काही झोप येत नव्हती. मला असं वाटलं की मी स्वामींचं नाम घेईल तर मला खूप झोप येऊन जाईल पण मला काही आले नाही. मग तेवढ्यात वैशाली ताई आल्या ना कशी म्हणता की ताई एवढे मुलं कुठून आले. म्हटलं काय माहिती ते आले असतील म्हटलं फिरायला पावसाळ्याचे आणि तिथे आई म्हणे तर ताई त्या मला बोलल्या की ताई कडी लावून घ्या आतमधून. म्हटलं ठीक आहे मी कडी लावून घेईल तुम्ही जा म्हणे. त्यांनी श्रीफळ काही फुलं काही हे आणलं होतं ते घ्यायला आल्या होत्या पूजेचं सामान आणि त्या परत हॉलवर निघून गेल्या. मी एकटीच होती. मग मी परत स्वामी नामाचं जप करू लागले. जप करता करता ताई माझे 5 मिनिटातच मला अशी झोप लागली आणि एक आवाज आला की म्हण म्हणे मंत्र म्हणे मंत्र. 3 वेळा ताई मला मंत्र म्हणायला सांगितला आणि खडकन माझे डोळे उघडले तेव्हा 3 वाजले होते आणि 2:15ला वैशालीताई आणि वृषालीताई आल्या. मला रात्रीच दादांनी बीज मंत्र देऊन दिला होता ताई. हा माझा खूप मोठा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान अनुभव. आणखी कोणाला सांगायचं का ऍडमिन मधून? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ताई? हो येतो ताई येतो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा अनुभव सांगते.
आजचा नाही म्हणजे 8 दिवसाचा अनुभव सांगते. प्रभूंची पादुका प्रथम तर माझ्याकडे आली होती आणि त्यावेळी नेमकं मी श्रीपाद चरित्र लावलं होतं. पण माझी सेवा प्रॉब्लेम आली आणि म्हणून 5 दिवस 6 दिवस खंड पडलं. सेवा मी नाही करू शकले. पण काय माहिती शीतलताईंनी मला म्हणजे शीतलताईंनी एकदम प्रॉमिस करून घेतलं की नाही ताई तुम्हाला यावंच लागेल. आणि ते प्रभूंचं नियोजन की ना काही करता त्यांनी मला तिथे पाठवलं आणि ते 8 दिवस प्रभूंची सेवा जे झाली त्याचं मी वर्णनही करू शकत नाही. कारण घरी असताना सुद्धा मला वेळ इतकं मिळत नव्हतं कारण तेव्हा माझे ऑफिस पण होतं. पण ते 8 दिवस एकदम निरागस सेवा इतकी सुंदर झालीये की त्याचं वर्णन मी शब्दात कधीच करू शकत नाही. आणि पूर्ण प्रभूने तो 21 दिवसाची प्रभू पादुकाची सेवा माझी पूर्ण करून घेतली. त्याच्यासाठी प्रभूंचेही धन्यवाद. आणि इतकंच बोलायचे, अनुभव तर भरपूर आहे त्याचे, पण ते शीतलताई सांगतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणखी कोणाला अनुभव सांगायचे आहेत का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ. हा वैभव बोला दादा. नागवडे बोलतो तुम्ही. हा बोला दादा. श्री स्वामी समर्थ. अनुभवामध्ये विषय असा की ऍडमिन बद्दल एक 1 ते 1.5 मिनिटं फक्त बोलू, जास्त नाही वेळ घेणार. आता जे भाग्यश्रीताई बोलल्या, गुंजतेताई, स्वामी परिवारात येण्यासाठी कारणीभूत त्याच ठरल्या मला. खूप दिवसांपूर्वी मी त्यांना एकदा मेसेज केला होता. मांजरीचं जे केंद्र आहे रेंज स्कूलच्या शेजारी श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथं मला त्यांचा नंबर मिळाला होता ग्रुपमध्ये. आणि ताईंना मी असंच एकदा मेसेज केला, म्हटलं मी थोडंसं अडचणीत आहे, तर मला काही समजत नाही की काय कसं करावं, मला मार्ग मिळत नाहीये. आणि त्यावेळेस अडचण होती थोडीफार, पण त्यावेळेस त्यांचा रिप्लाय असा आला होता मला की दादा तुम्ही काळजी करू नका, ज्या वेळेस स्वामींची इच्छा असेल किंवा ज्यावेळेस तुमचा योग असेल त्यावेळेस योग्य वेळी तुम्हाला योग्य व्यक्ती भेटेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्या गोष्टीनंतर जवळपास 5 ते 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर एक दिवस अचानक भाग्यश्री ताईंचाच मला मेसेज आला व्हॉट्सअपवरती, कारण माझ्याकडे त्यांचा नंबर सेव्ह होता, इव्हन त्यांच्याकडे माझा नंबर होता. त्यांचा मेसेज आला. त्या दिवशी मी पुणा स्टेशनवरून हडपसरला निघालो होतो. गाडी साईडला घेतली, त्यांना मेसेज केला, म्हटलं मी तुम्हाला फोन करू शकतो का? त्या मला म्हटलं ठीक आहे करा फोन. मी फोन केल्यानंतर 6 जून 2021 ला माझे वडील गेले. त्या क्षणी किंवा त्यावेळी जेवढं मी रडलो होतो त्या दुःखात असताना, त्याच परिस्थितीमध्ये किंवा त्याच पद्धतीने किंवा कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त भाग्यश्रीताईंशी बोलताना मी रडलो होतो. ज्या काही माझ्या चुका आहेत किंवा ज्या काही गोष्टी अपराध असतील काय असतील ते स्वामींनी कुठेतरी पदरात पाडून घ्यावेत आणि मला मार्ग द्यावा, एवढीच माझी इच्छा ही त्यांच्यासमोर बोलून दाखवली. त्यावेळेस त्यांनी केलेलं सहकार्य मला आजही त्या गोष्टी समोर दिसतायत. बीज मंत्र घेण्याबद्दलची म्हणजे घेतल्यानंतर काय काय अनुभूती येऊ शकते, काय काय परिणाम त्याचे चांगले येतात, सत्परिणाम किती आहेत, आपले दोष किती कमी होतात, सद्गुरू आपल्याला काय पद्धतीने मार्गदर्शन करतात, दादा स्वतः आपल्याला काय काय पद्धतीने मार्गदर्शन करतील, किती त्रास आपले कमी होतील, या सगळ्या काही गोष्टी या माऊलीने मला सांगितल्या. मी कसलाही विचार न करता फक्त भाग्यश्रीताईंच्या शब्दावरती विश्वास ठेवला. कारण का त्यांच्याबद्दलही मी ऐकलं होतं, त्यांचे अनुभवही ऐकले होते. त्यानंतर त्यांनी मला या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं. या ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर मी माझा एक दिवस आईच्या हॉस्पिटलचा अनुभव सांगितला. त्यानंतर त्या दिवशीपासून मला मंगलताई बर्डे ज्या खेडगावच्या आहेत त्यांचं माझंही बोलणं झालं. त्यांनी मला खूप काही त्यांचे अनुभव सांगितले. या सगळ्या चालू परिस्थितीमध्ये रविवारी आणखीन एक सहकार्य मला या सर्वांनी केलं. मी घर शिफ्ट करतोय. मी फक्त मंगलताईंसोबत बोललो होतो की हा मी मांजरीमध्येच घर बघतोय वगैरे असं. त्या मला म्हणलं थांबा मी मीराताईला फोन करते, ती माझी मैत्री बहीण आहे. त्यांनी मीराताईंना फोन केला. अक्षरशः सांगतो जास्तीत जास्त एक
10 ते 15 मिनिटांमध्ये या दोघी बहिणींनी मिळून ऋषीदादांना फोन केला. ऋषीदादांनी आणि या तिघांनी मिळून मला केवळ एक 40 ते 45 मिनिटात माझ्यासाठी एक रूम बघितली आणि स्वामींच्या कृपेने दादांच्या आशीर्वादाने ती रूम माझी काल फायनलही झाली. हे इतके अनुभव चांगले तर येतातच आहेत, परंतु ऍडमिन लोकांचं जे सहकार्य आहे ते खरोखर इतकं अप्रतिम आहे. आणि काल मंगलताई आणि मीराताई दोघी बोलता बोलल्या, दादा तुम्हाला सक्क भाऊ किंवा बहीण कोणी नाहीये ना, तुम्हाला 2 बहिणी मिळाल्या, तुम्ही काही काळजी करू नका. स्वामींच्या मार्गावरती आलात, स्वामींच्या सेवेत आलात, तुम्हाला पूर्ण परिवार इथे मिळेल. हे अनुभव ज्या पद्धतीने यांनी मला समजून सांगितलं, आपलंसं केलं, अगदी स्पष्ट सांगायचं, माझ्या सख्यांनी सुद्धा इतकं मला आपलंसं केलं नसेल, पण स्वामी मार्गात आलो, दादांच्या छत्रछायेत आलो आणि हे सगळी व्यक्ती मला भेटायला लागले. खरंच या सगळ्या गोष्टींचा मी खरंच आयुष्यभर ऋणी राहील. श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. दादा तुम्हालाही कोटी कोटी प्रणाम माझे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. खूप छान. आपले ऍडमिनच आहेत तसे एकमेकांना मदत करणारे. दादाच्या मार्गदर्शनाखाली शिकवतात ना आम्ही सगळे. होय ताई. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव सांगायचा का कुणाला आणखी? श्री स्वामी समर्थ ताई, मला अजून एक अनुभव सांगायचा आहे. सांगा ते. मी जॉईन झालेल्या 3ऱ्याच दिवशीचा अनुभव आहे ताई. 2 महिने झाले मी माझे मुलाचा आणि सासऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र काढायसाठी 2 महिने चक्कर मारत होते गेवरायला, पण तरी पण मला असं निघत नव्हतं. मग 3ऱ्या दिवशी मी 15 मिनिटं म्हणलं मी आता श्री स्वामी समर्थ असं जप करीन म्हणलं, आणि 15 मिनिटाच्या अगोदर मला फोन जर आला स्वतःहून तरच मी जाणार म्हणलं. तर मला 15 मिनिटाच्या अगोदर 10 मिनिटात मला फोन आला गेवराय की ताई तुमचं मृत्यू प्रमाणपत्र निघलंय, तुम्ही येऊन घेऊन जा म्हणे. 2 महिने मी चक्कर मारत होते तरी पण मला दिलं नाही त्यांनी. अक्षरशः मी रडकुंडे आले, म्हणजे आता काढायचंच नाही. मग त्यांचा स्वतःहून फोन येऊन मला मग मी गेले आणि घेऊन आले. तरी पण म्हणायचे की नाही, सासऱ्यांचा माझ्याकडे काही पुरावा नव्हता काढण्यासाठी. मग त्यांनी ते सासऱ्याचा पण दिला. एवढंच सांगायचं ताई मला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई तिकडे बीडला पण आपले ऑनलाईन सेवेकरी वाढवा. लिंक जे तुमच्या जवळचे असतील, ओळखीचे असतील, तुमचे नातेवाईक, यांना सगळ्यांना ते लिंक द्या आपल्या सेवेची ताई. हो ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव आणखी सांगायचा का सेवेकरांना, ऍडमिनला, कुणाला? मी कालचा एक अनुभव सांगते. माझा नाही, एका सेवेकरांचा आहे. कर्नाटक, कमलनगर म्हणून इथं आमच्या जवळ गाव आहे 30 किलोमीटर अंतरावर. तिथला अनुभव आहे. त्यातही 1 वर्ष झालं आपल्या ग्रुपला जॉईन आहेत त्या. आणि गुरुचरित्र पारायण त्याने पाठीमागे पण केल्या. अचानकच त्यांच्या देवारात, जे देवार आपलं मंदिर असतं ना, तिथं अचानकच तांदूळ आले. त्यांना वाटलं असं, म्हणजे लहान मूल तर कोणी नाही, त्यांचे 2 मुलं बाहेर आहेत शिकायला इंजिनिअरिंग बेंगलोरला. मग घरात तर असं काही नाही म्हणतात ताई, लक्ष केलं नाही त्याने, आले असतील कुठून तर जाऊ द्या. परत आणखी 2-4 दिवस झालं, आणखी तेच प्रोसेस चालू झालं की त्यांच्या घरात अचानकच म्हणते देवाऱ्याच्या खाली म्हणा, जिथं रांगोळ काढतो तिथं ना असं तांदूळ पडायलेत. आज ते अक्षरशः ते पुस्तक वाचत होते म्हणले स्वामी चरित्र. त्यांचं लक्षही नाही आणि तांदूळ ते काहीच नव्हतं म्हणलं. मी एकदम साफ करून ठेवलेलं होतं रांगोळ काढून, आणि ते ते पुस्तक वाचून मी हे करून महाराजांना मुजरा ते नका करण्यातच तांदूळ एवढे मोठे आणखी तिथं आलेले होते. ते एवढं हे करत होत्या ना, म्हणजे की खरंच पुण्या लिंकला मी जॉईन झाले आणि दादाचे किती म्हणजे आभार मानू असं वाटायला की त्यांना, म्हणजे कुठं आपण साक्षात आता देवाशी कनेक्ट झालो की काय. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये ती भावना म्हणा, दादाविषयी प्रेम, आदर, आपुलकी, प्रत्येक असं ते एकदम बोलण्यातून त्यांच्या असं दिसून येत होती. मी म्हणलं काही नाही, तुम्ही चांगल्याच आमच्या म्हणजे दादाशी कनेक्ट झालात. इथून अशा लीला तर होणार, म्हणलं दादाशी कनेक्ट झाल्यानंतर लीला तर तुमच्या घरामध्ये घडणारच, यात काही वादच नाही. म्हणलं ताई असंच सेवा ठेवा म्हणलं, आणखी महाराज काय काय लीला करतील काही सांगता येत नाही म्हणलं.
खूप छान. ते एवढे खुश आहेत ना, त्यांना म्हणजे मराठी बोलता पण येत नाही जास्त, ते कन्नडच बोलतात. तरी सुद्धा ते दादांच्या सेवा मराठीमध्ये म्हणजे थोडं म्हणजे जे दादा मार्गदर्शन करतात ना, ते समजवण्याचा म्हणजे प्रयत्न करतात की हो बाबा हे असं म्हणाले, तसं म्हणाले. दादांना आता एवढं एकच विनंती की दादांनी कन्नड पण शिकावं. कारण सेवेकरी त्यांचे महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत आता खूप. कर्नाटक म्हणा, गुजरात म्हणा, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दादांचे सेवेकरी खूप वाढले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई, अश्विनी ताई बोला. श्री स्वामी समर्थ. मी पुण्यावरनं बोलतेय ताई. माझा अनुभव असा आहे की मला जेव्हा यायचं होतं त्र्यंबकेश्वरला ना, तेव्हा माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता खरं सांगायचं म्हणजे. आणि परिस्थिती अशी होती की मग मी जाऊ कशी, आणि माझी भिशी लावलेली होती मी. तर दादांना मी ज्या दिवशी माझी भिशी होती ना, त्या दिवशी सकाळी म्हटलं, दादा आता सगळं तुमच्या हातात आहे म्हटलं. मला तर त्र्यंबकेश्वरला यायचंय, माझ्याकडे 1 रुपया नाही. आज भिशीचा नंबर जर मला लागला तर खूप बरं होईल म्हटलं. एवढं बोलून मी भिशीच्या मीटिंगला गेले आणि तिकडे मला भिशी लागली ताई त्याच दिवशी. आणि मग मला त्र्यंबकेश्वरला यायला मिळालं. श्री स्वामी समर्थ ताई. बघा दादांनाच काळजी तुमची. तुम्हाला घेऊन यायचं होतं ना त्र्यंबकेश्वराला. हो. आणि ताई माझा स्टॉल आहे ना कच्ची दाबेलीचा, तर तिथे एक कुत्रा आहे. तर त्याला आहे ना, तो सारखा आमच्या जवळ जवळ येत राहतो आणि तो रोज आमच्याच जवळ असतो. तर त्याच्या गळ्याला ना गाठ आली होती एक. तर ना मी रोज जाताना दादांना नमस्कार करून जाते ना, मुजरा करून जाते स्वामींना की आता. आणि दादांना त्या दिवशी मी मुजरा केला आणि म्हटलं, दादा प्लीज त्या कुत्र्याची गाठ जी आहे ना ती फुटू द्या आणि त्याला मोकळं करा, त्याला खूप त्रास होतोय. आणि मी स्टॉलवर गेले, दुकानावर गेले तर बघते तर त्याची गाठ फुटलेली होती त्या दिवशी ताई. आणि पूर्ण सगळं क्लीन झालं होतं त्याचं. म्हणजे आपण प्रार्थना मनातून केली ना, तो व्यक्ती असो प्राणी असो ते पोहोचतच हो देवापर्यंत. ना. आणि तो पण इतका छान आहे ना, मोती खूप पांढरा पांढरा शुभ्र वगैरे असं खूप छान आहे तो. आणि विशेष म्हणजे आहे ना ताई, मी मान सन्मान करायला गेले होते ना अमावस्याला स्वामींच्या केंद्रात. इथे स्वामींचं दिंडोरीचं केंद्र आहे. तर तिथे खूप गर्दी होते आणि मी म्हंटल आता मला दुकानावर जायचं होतं म्हणून मी गडबडीत गेले तिथे आणि नारळ वगैरे ठेवला. तर तिथे सगळे सेवेकरी होते त्यांचे. पण त्या ताई पुढे स्वामींपुढे उभे होत्या ना, तर त्या म्हटल्या की ओ ताई इकडे या म्हणे. तर मी गेले आणि म्हणे ही अगरबत्ती न्या आणि त्या औदुंबराला लावा म्हणे. तर तो एक अनुभव मला खूप छान वाटला. म्हणजे त्यांचे एवढे बाकीचे होते सेवेकरी, त्यांना नाही त्या म्हटल्या, पण मला तिथं गेल्या गेल्या म्हटल्या. श्री स्वामी समर्थ. खूप छान. खूप छान वाटतंय ताई या ग्रुपला जॉईन होऊन. फक्त माझ्याकडून सेवा होत नाहीये, तर दादांना प्लीज म्हणजे मला एवढं सांगायचं की माझ्याकडून सेवा करून घ्या. घेतील. कारण का माझं धावपळ खूप आहे माझ्या मागे. पण मला असं इच्छा खूप असते, पण कधी कधी रुटीन लागलं सेवेची खूप छान सेवा होते 8-10 दिवस आणि परत थोडा गॅप पडतो. तो नाही पडायला पाहिजे माझ्या ह्याच्यानुसार. म्हणजे असं वाटतं, खूप तळमळ वाटते मला. घेतील ते पण इच्छा पूर्ण करतील. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. म्हणजे सेवेकरांच्या बोलण्यातून दादाविषयी प्रेम किती कळतं बघा. बोला श्री ताई. स्वामी समर्थ दादा. अनुभव सांगायचे होते मला. बोला ना ताई, सांगा ना. पादुका आलेल्या होत्या. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अनुभव यायला लागले. रविवारी रात्री आल्या, सोमवारी पण विभूती आली, गुरुवारी पण आली आणि आज पहाटे पण आली. आणि 7 दिवसामध्ये खूप सेवेकरांना अनुभव आला. आजचा तर खूप महत्वाचा. आष्टीतल्या शीतलताई, त्या पण शीतल पोकळेचे इथलच्या, त्यांच्या मुलाचा आज रिझल्ट लागला. M.Pharmला त्याचा नंबर लागला गव्हर्नमेंटला. ते पादुकांसाठी पेढे 3 घेऊन आले घरी. इतका म्हणजे हे होत होतं. इथून आष्टीतून 100 मुलांनी दिलेलं दोघांचं सिलेक्शन झालं. त्या मला बोलल्या की म्हणजे मी पहिल्या दिवशी पादुकांचं दर्शन घेतलं आणि मनात बोलले की माझ्या मुलाचा नंबर लागू देत. त्यांनी पहिला फोन त्या मुलाने मला केला. म्हणे काकू तुम्ही सांगा महाराजांना की माझं खूप मोठं काम केलं म्हणे महाराजांनी.
तर त्या पण रडत होत्या सांगताना. म्हटलं हे सगळे दादांची कृपा आहे. म्हटलं मी फक्त निमित्त मात्र आहे आणि स्वामींचं तर आहेच. आणि खूप अनुभव आले खूप. अजून एका ताईंची ठुशी हरवली होती 2 वर्ष झालते आणि त्या पर्स ते डेली वापरत होत्या, सापडत नव्हत्या. त्या दुसऱ्या दिवशी आल्या होत्या सेवेला आपल्याकडे. त्या सेवा भरपूर घेतल्या ना घरी आणि त्यांनी सेवा घेतल्या आणि संध्याकाळी जाताना बोलल्या महाराजांना की तो माझा दागिना हरवलेला सापडू दे. आणि चक्क महाराजांनी गुरुवारी इकडे येताना त्यांच्या मुलीला म्हटलं, अगं पर्स मध्ये काहीतरी लागतंय. पाहिलं तर 2 वर्षापूर्वी हरवलेली ठुशी त्यांची आणि खूप मोठी होती ती सापडली. खूप रडत होत्या त्या दिवशी पण म्हणजे घरी आल्यावर. अरे म्हटलं काय झालं? मी आधी घाबरलेच, त्या का रडायला लागल्या. मग त्यांनी तो अनुभव सांगितला. अजून एका ताईंच्या घरी पण आम्ही याला गेलो होतो, म्हणजे सहज बोलवलं होतं त्यांनी. अभिरुची ताईंना घेऊन गेले होते तेव्हा पण त्यांनी ना त्यांचं औक्षण करायसाठी ताट केलेलं होतं आणि म्हणजे त्या असं थोडंसं गडबडल्यासारखं झालं आणि थोडं फास्ट ताट उचललं त्यांनी आणि ते दिवा मालवला तो. आणि मग त्यांच्या मिस्टरांना म्हणला की बेडरूम मध्ये काड्याची पेटी ठेवलेली, तेवढी घेऊन येता का तुम्ही, तोपर्यंत मी पेढा ठेवते. आणि त्यांनी फ्रीज मधला पेढा काढून ठेवायला लागला. त्यांचे मिस्टर यायच्या आत आपोआप तो दिवा लागला त्यांच्या घरी. आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आम्ही पण सगळे चकित झाले. मी तर म्हणजे माझ्यासाठी तो अविस्मरणीय झाला. खूप रडले होते मी तर घरी आल्यावर. तो एक अनुभव पाहिला. आणि ताई शांत बसल्या तिथं गेल्यावर. आमचं बोलणं वगैरे झालं आणि त्या गर्जेताई म्हणून आहेत, त्यांना अभिरुची ताई म्हणतात की तुमच्या देवघरामध्ये लाल फुल आहे का? त्या म्हटल्या तुम्हाला काय माहिती. त्या ताई शांतच होत्या, असं काही नेहमी नॉर्मल नव्हत्या, त्या गपचूप होत्या आणि फक्त म्हटल्या फुलं आहे का? म्हटल्या हो आहे ना. आणि त्यांच्या शेजारच्या एक ताई आल्या तिथं, त्या बसल्या बोलल्या आणि जेव्हा त्यांनी अभिरुची ताईंची ओटी भरली तेव्हा त्यातले तांदूळ आणि ते फुल त्यांना द्या म्हटल्या. आणि त्या एवढ्या प्रॉब्लेम मध्ये होत्या पण त्या बोलल्या नाही. 3-4 दिवस माझ्याकडे सेवेसाठी आल्या होत्या. दादा होते तेव्हा पण त्यांनी डेअरिंग नाही केली की विचारायचे दादांना की मला असा असा प्रॉब्लेम आहे. त्या दिवशी पण खूप प्रश्नोत्तर झालते आणि त्यांना ते दिलं होतं, इतक्या रडायला लागल्या. म्हणजे का दिलं फुल? ताई फक्त बोलल्या की तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम आहे काहीतरी, पण तुम्ही विचारू नाही शकत. मग त्यांनी ते फुल वगैरे दिलं त्यांना ओटीत. तो पण माझ्यासमोर खूप मोठा अनुभव झाला, म्हणजे खूप. आणि पादुकांनी तर खूपच केलेले. प्रसाद पण ग्रहण केले. भस्म 3 वेळेस निघाला. आज तर स्वामींच्या डोक्यावरून निघाला होता पायापर्यंत. सकाळी अभिरुची ताई निघताना म्हटलं मी प्रभूंचं दर्शन घेते आणि ते झाकून ठेवले, झोपी लावलेलं होतं आम्ही त्यांना. ते त्यांना म्हटलं उघडा आता. त्या म्हटलं एवढं सगळं नको उघडायला, फक्त थोडंसं उघडून दर्शन घेते. आणि म्हणे ताई त्याच्यावर पण विभूती आली म्हणे. तो पण पाहिला. अनुभव सांगणं कठीणच आहे आणि पादुकांना वाटं लावणं तर माझा तर घासच बसलाय आज पण रडून. म्हणजे फार कठीण आहे ते हे करणं. आणि दादांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि अभिरुची ताईंचे पण. अनुभव अजून खूप आहेत पण आज तर एवढे नाही सांगू शकत. पण हा आता जस्ट एक म्हणजे 8:30-9ला तो रिझल्ट लागला की तो घरी पेढे घेऊन आला. अरे बाळा म्हटलं पादुका गेल्या दुपारी आज. त्याने तिथं पेढा ठेवला त्या पादुकांच्या जागा. आता ते मी तसंच ठेवलंय ते सगळं. आणि स्वामी समर्थ ताई, तो पीसचा अनुभव सांगा ना. पीसांच्या किती जणांची ओटी भरली आणि तो संपतच नव्हते. त्या दिवशी तशा खूप बायका आल्या होत्या माझ्याकडं, म्हणजे 40-50च्या पुढे असतील ना ताई. आणि मग त्यांना नाश्त्याची तयारी करायला लागल्या. तोपर्यंत ताई बोलल्या की मी सिद्धमंगल स्तोत्र घेते म्हणे 11 वेळेस. म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत दीदी आणि मी आम्ही पोहे वगैरे बनवत होतो. आणि मग मी म्हटलं दीदी पप्पांना फोन करून सांग की ब्लाऊज आण म्हणे, आपण आहेत दुर्गा सप्तासाठी घेतलेली तर आपण ओटी भरू. म्हटलं ताईंना म्हटलं भरू का? ताई बोलल्या एवढे पीस आहेत का? म्हटलं हो मी आणून ठेवले पण एवढे नाही आहेत, मी अजून एक गठ्ठा सांगते म्हणे त्यांना. आणि त्यांनी आणलेलं तसं समोर ठेवलं आणि ते मी एक एक करत मोजलं. 25 भरले. बाहेर आलं. म्हटलं महाराज आता एवढं हा 25चा गठ्ठा आहे आणि बायका तर खूप आहेत. मग म्हटलं ठीक आहे दीदी, म्हणजे अजून एक आणू. तोपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे देत होतो. त्यातल्या आम्ही इकडे करेपर्यंत बऱ्याचशा बायका गेल्या आणि नंतर मग त्यांना नाश्ता वगैरे झाल्यानंतर दीदीला म्हटलं भरू आपण. तर त्या टोटल 21 होत्या.
मग दीदीने 21 कॉईन आणि 21 पीस सगळे बाजूला सेपरेट सेपरेट केले, काढले. ते हळदी कुंकू वगैरे लावायचे आणि मी ओटीत टाकत होते प्रत्येक 21 मोजून काढले आणि 21 पेक्षा आम्ही जास्त ओट्या भरल्या. त्याच्यानंतर अजून 2 जणी आलेल्या आणि म्हणजे समजा टोटल 23 झाल्या. 23 ओटी भरली आणि तरीही माझे म्हणजे 21 पिसांपैकी त्याच्यामध्ये 4 पीस शिल्लक राहिले. म्हणजे तो पॅकिंग होता गट्टा, मी तसाच ठेवलेला होता. तो ताईंना पण दाखवला आणि अजूनही त्याच्यातले पीस शिल्लक आहे. त्याच्यानंतर आमच्या इथल्या त्या माजी मंत्र्यांच्या मिसेस सोनबाई आणि विहीनबाई आल्या होत्या. त्या पण तिघींची ओटी भरली, तरी पण अजून 2 पीस तशा शिल्लक आहेत. आणि आजचा पण खूप मोठा अनुभव. 1.5 पावणे 2 किलो पुरण टाकला असेल मी आणि कल्पना ताईंना फोन करून विचारलं होतं की ताई किती लोक येतील घ्यायला, नाही का. म्हणजे त्या अंदाजे स्वयंपाक म्हटलं मी स्वयंपाक करणार आहे आणि सगळ्यांना जेवायला पाठवा म्हटलं घरी आपल्या. आणि ठीक आहे बोलल्या त्या. मग पुरण वगैरे टाकलं केलं आणि ते भाऊसाहेब दादा बोलले मला येताना. आल्यावर म्हटले ताई ते काय झालं, आम्ही निघताना ह्याला चल त्याला चल करत करत त्यांच्या 2-3 गाड्या आल्या. म्हणजे 15-16च्या वरती लोक झाले आणि म्हटलं ते काय नाही प्रॉब्लेम. म्हटलं दादा मी खूप मोठा स्वयंपाक केला आणि माझ्या घरात पण 10-15 माणसं होतेच. म्हणजे माझ्या सासूबाई नणंदा वगैरे आहेत, बाचा आणि कॉलनीतल्या पण बायका सगळ्या स्वयंपाकाला बोलवलं आणि विथ काही सेवेकरी आलेले. म्हणजे हल्ली 50च्या वर टोटल गेली सगळी. आणि मग मला थोडासा शंका आली, अरे बापरे म्हटलं आता एवढे लोक आलेत आणि आता आपल्याला दुसरा स्वयंपाक वाढवता येतो, पुरणपोळी नाही ना वाढवता येत. आणि ऑलरेडी म्हणजे सगळं झालेला होता. मी थोडासा भस्म घेतला त्याच्यामध्ये आलेला आणि तो त्याच्यामध्ये सगळ्यात टाकून दिला पटपट आणि म्हटलं काही नाही, आईला त्यांना बोलले वाढ सगळ्यांना, नाही कमी पडणार. तेवढे लोक जेवून आम्ही परत संध्याकाळी कोणी अर्धी एक पोळी खाऊन आता पण त्याच्यामध्ये 5-6 पोळ्या शिल्लक राहिल्या. आमटी पण शिल्लक आहे, भात पण शिल्लक आहे, सगळं. आणि भाऊसाहेब दादांना पण टेन्शन आलं, अरे म्हणे वहिनी अहो अचानक ठरलं त्याच्यामुळं आता एकाला चल म्हणता म्हणता ते पटपट 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 म्हणे गाडीत बसले आणि 2-3 गाड्या घेऊन आले. म्हटलं काही अडचण नाही दादा, या असू द्या. पण मला पण टेन्शन आलतं, पण तो एक खूप मोठा अनुभव झाला. म्हणजे एवढे लोक जेवून टोपल्यामध्ये हासून पण पोळ्या शिल्लक आहेत आम्ही सगळे जेवून. खूप आहे. मी तर सांगितलं ना, मला दरवेळेस जसं आठवण होईल तसं म्हणजे सांगत राहील मी. खूप अनुभव आलेत खूप. आणि अजून उद्यापासून तर येणारच आहे. दादा बोललेले आहेत 41 दिवसामध्ये खूप अनुभव येतील. मी कालच सांगितलं होतं त्यांना, तुम्ही फक्त सुरुवात करा म्हटलं अनुभव सांगायला, कारण खूप सेवेकरी नंतर आलेले. काल पण त्यांनी भरपूर केले प्रश्न उत्तर. आता आज पण आलेत काही माझ्याकडे. त्याच्यामुळे अनुभव येतील. सेवा खूप केल्यात लोकांनी इथे येऊन आणि आम्हाला तर काय आलेलंच आहे, खूपच आलेत. अजून म्हणजे महाराजांचं वास्तव्य तर आहे, घरात जाणवतंय. दादा पण आहेत सोबत आणि अशीच कृपा दादा आमच्यावर राहू द्या. श्री स्वामी समर्थ. दादा दादा आहेत का? हा, श्री स्वामी समर्थ. ते आवाज माझा हो येतोय. तर तुमच्याकडे साक्षात अन्नपूर्णा आणि अष्टलक्ष्मीचा निवास होता हे 8 दिवस पर्यंत. तर हो तो तर अन्नपूर्णा अनुभव माता घेतला. स्वयं होते, त्याच्यामुळे तुम्ही 300 काय 1000 काय 10,000 लोक जरी बसवले असते ना 1.25 किलोच्या त्या पूर्णांमध्ये, तरी उरून पण निघाले असते, विषयच नाही. आणि जिथं गुरुशक्ती आणि पादुका स्वयं श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्यावरती त्या पादुकांवरच श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र एवढं प्रभावशाली, स्वयं लक्ष्मीचा निवास, माते स्वरूप त्या पादुका, स्वयं श्रीपाद प्रभू यांच्या त्या पादुका जिथं जातील तिथं अद्भुत लीला करणार आहेत. तुमच्या घरी साक्षात घराचं मंदिर झालेलं होतं हे 8 दिवस. आणि ते उभ्या आयुष्यात तुम्हाला त्या म्हणजे किती जन्मांची तुमची पुण्य असेल, त्या पुण्याचं फळ म्हणून आज तुम्ही वैश्विक कार्य ते 8 दिवसात केलं. प्रभूंना असं म्हणणेच नाही की स्वतःपुरतं विकास करायचा. आम्हाला अनुभव आलेत आणि आम्ही फक्त आमच्या पुरता फायदा करून घेतला, असं झालंच नाही. 8 दिवसात तुम्ही शेकडो कुटुंबांना अनुभव दिला येते, 2, 4, 5 नाही. तुमच्या घरात महाराजांनी स्वयं येऊन मंदिर सारखं
एक छोटं अक्कलकोट करत झालं आणि लोकांना तिथे येऊन लोकांना तिथून ऊर्जा पुरवल्या गेले. ते अद्भुत स्थान आहे ज्या ठिकाणी पादुका ठेवल्या आहेत. ते पूजनीय स्थान आहे. तिथं रोज आपण जे काय असेल त्यांना एक फुल तरी व्हावं आणि तिथं जर तुम्ही एक छोटस स्वामींचं फोटो ठेवून रविवार गुरुवारची आरती जरी घेतली तरी तुमच्या घरात अजून अनुभव चालू राहतील. तुमच्या घरात अनुभव प्रचंड येतील. जोपर्यंत आमचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत आष्टीला तुमच्या घरातून हजारो लोकांना अनुभव मिळणार आहेत. आम्ही तिथं तुमच्या घरातच बसून येत आहे. जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं लोकांचे प्रश्न कळत न कळत सोडवणार आहे. काळजी करायचीच नाही. ठीक आहे. आष्टी गावामध्ये भाग्यवान आहेत ते आष्टी गावाचे लोक. इकडे येऊन तुमची कुठलीही समस्या असेल तिथं तात्काळ सोडवली जाईल. आणि जे पादुका असताना जे लोक दर्शनाला येऊन गेलेत तिथं एकही व्यक्ती रिकाम्या जाणार नाही. प्रत्येकाचं काम तिथं झालेलं असेलच. हे आमचं चॅलेंज आहे किंवा आमचा आशीर्वाद आहे. म्हणून काळजी करायची नाही. आणखी नव्या उमेदीने उठून आपण कार्यक्रम आष्टीमध्ये असा करायचा की अख्खा आष्टी दत्तमय झालं पाहिजे. जसं हे तुम्ही पालखी काढली वगैरे आणि एवढ्या पावसात किंवा ते पावसाच्या वातावरणात देखील तुम्हाला खूप छान लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि यापुढे छान प्रतिसाद मिळेल. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि एक अनुभव राहिला, तुम्ही सांगितलं होतं ना ते पादुका दत्तप्रभूंच्या मंदिरात घेऊन जा, आणि त्या दिवशी बाजार होता तर आम्ही साईडने गेलो, म्हणजे एक प्रकारची प्रदक्षिणाच झाली आमची. ती गाडीत ताईने आम्ही गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री अद्याप कोणालाच झालेली नाही. खूप वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे ते, कोणालाच नाही. मग त्यांची ते महाराजांनी ज्यांनी बांधले ना त्यांची मुलगी राहतात तिथं, म्हणजे नेहमी राहत नाही, गुरुपौर्णिमेमुळेच त्या आलेल्या आहेत. बाकी त्या बाहेर असतात त्या. आणि मग त्यांना म्हणजे बेबीताई बोलतात सगळे, तर मग सर्वेश गेला आणि म्हटलं ताई आम्हाला पादुकांना भेट देऊन न्यायची म्हणे, दादांनी आमच्या अविनाश दादांनी सांगितलेलं आहे. आणि तर ठीक आहे म्हटलं घेऊन जा. आणि मग आम्ही दरवाजातच ठेवला, कारण आतमध्ये एंट्री नाही जास्त कोणाला, ते फार पवित्र पाळतात तिथं. मग आम्ही बोललो ताई तुम्हीच पूजा करा ना. मग त्यांनी दत्तप्रभूंच्या पायाजवळ नेऊन ठेवल्या आतमध्ये त्या पादुका आणि पूजा वगैरे केली, नारळ ते हे केलं. आणि मग विचारलं त्यांनी मला कुठायच्यात काय, तर सांगितलं आम्ही ताईंनी ना आम्ही. आणि मग तुम्ही आले होते त्या दिवशी बोलले ना की इथे साक्षात नरसिंह सरस्वतींचा वास आहे आणि त्यांच्या वडिलांनी त्यांची खूप सेवा केलेली होती. त्याच्यानंतर हे दत्तप्रभूंचं मंदिर बांधलेलं त्यांनी, म्हणजे त्या रडायलाच लागल्या, टप टप डोळ्यातून पाणी गळायला लागलं त्यांचं. मग म्हटलं कोणी सांगितलं हे तुम्हाला? मग आम्ही तुमचं नाव सांगितलं. मग ताई बोलल्या की मागे पण आम्ही एकदा आले होतो दर्शनाला, दादा स्वतः आले होते, तेव्हाही त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये, एका मूर्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं म्हणे. ते आल्यावर तर त्या पूर्ण शहारून गेल्या आणि निस्तब्ध झाल्या, फक्त डोळ्यातून पाणी गळत होतं. फक्त मग मला बोलल्या की ताई तुम्ही खूप नशीबवान आणि किती जन्मांची पुण्याई माहित नाही, पण अशा पादुका घरी येणं म्हणजे खूप सौभाग्याचं हे आहे म्हटलं. सांगितलं म्हटलं दत्तप्रभूंची तर कृपा आहे, साक्षात त्यांच्या आशीर्वादाने तुमची भेट झाली दादा, त्याच्यामुळे हे पुण्य माझ्या पदरी मिळालं. आणि खरंच खूप छान वाटलं. फक्त आहे ना पादुका पाठवायचं महा कठीण आहे, म्हणजे खूप कठीण आहे. सॉरी हा दादा. खूप आहे. असं होत नाही. आवाज येत नाहीये दादा तुमचा. श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाहीये दादा. नाही ब्रेक होते दादा, ब्रेक होतोय. 2 मिनिटं. श्री स्वामी समर्थ. आवाज नाही येते पाहुणे. दादा बोलणार होते, 2 मिनिट थांबा म्हणल्यानंतर.
श्री स्वामी समर्थ. लेफ्ट हो गए दादा. अं, खूप खूप छान शीतलताई तुमचे अनुभव. आणि एक अजून अनुभव सांगते. ताई विसरले तर मी पण होतीच तिथे. पावसाचा अनुभव आहे आमच्या. पाऊस पडत होता. आदल्या दिवशी पाऊस नव्हता 2 दिवस आणि त्या दिवशी नेमकं रात्री पाऊस पडला पालखी सोहळ्याच्या दिवशी. आणि मी सकाळी सकाळी दादांना मेसेज केलं की दादा पाऊस पडतोय, सर्व पार पडू द्या असं. फक्त दादांनी इतकंच बोलले की पादुकांना प्रार्थना करा. मी ताईंना तो मेसेज बोलले आणि ताईंनी पण प्रार्थना केली आणि मी दादांना बोलली तुम्हीच करून घ्या असं मी बोलले. आणि खरंच तो अनुभव इतका छान आला की इथे आम्ही बोललो आणि तिथे पाऊस थांबलं तर अगदी संपेपर्यंत पाऊस आलाच नाही. मध्ये 1-2 शिट्या आले पण ते पण गेले कुठे काय माहिती नाही. पाऊसच पडला नाही. हे आमचा सर्वात मोठा अनुभव होता आणि पालखी सोहळा खूप छान पद्धतीने प्रभूंनी पार करून घेतला. आणि शीतलताई आणि फॅमिलीचे जितका आभार मानू ना तितकं कमी आहे. कारण त्यांनी जितकी निस्वार्थ भावनेने सेवा केली ना त्यांना तितके मोठे अनुभव आलेत. कुठेही नाकावर सळ नव्हतं त्यांचं कार्य करत असताना किंवा सेवा करत असताना. रोजीना इतके सेवेकरी येत होते की रात्रीपर्यंत मी सुद्धा प्रश्नोत्तर रोज म्हणजे 20-30 असे प्रश्नोत्तर मी करतच होती. आणि म्हणजे ते प्रभू करून घेत होते असं बोलू शकतात. पण एक येतोय आवाज? आता येतोय ताई बोला. स्वामी समर्थ. हा तर म्हणजे इतके मोठे मला अनुभव आले ना की मी बोलू शकत नाही. आणि निघताना सुद्धा म्हणजे डोळ्यात अश्रू येत होते. पण मी ना खूप कंट्रोल केलं. कारण जर मी कंट्रोल नाही करते ना तर म्हणजे शीतलताई खूप रडत होते. तर मी त्यांना बोलूच दिलं नाही. इतकं कंट्रोल केलं. पण जेव्हा मी रिटर्न आली ना आणि मी ऑफिसला जात होती. ऑफिसतून रिटर्न आली. इतकं डोळ्यात म्हणजे एकदम मला इतकं खाली खाली वाटत आहे ना आता मी घरी म्हणजे असं वाटते की काहीच नाही. मी कशी आहे. प्रभूंनी काय करून घेतलं तो एक खूप मोठे मोठे असे अनुभव होते. आणि सर्व आष्टी गावांनी खूप 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 छान सपोर्ट केलं. भाऊसाहेब दादा कल्पनाताई सुद्धा आले होते तिथे आणि त्यांनी सुद्धा खूप छान असं सहयोग केलं. त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई प्रार्थना घ्या. हा घ्या ताई. सगळ्यांनी आता हात जोडून बसायचंय. प्रार्थना घेऊयात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभ चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ सर्वांना.